मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत। कृषी क्षेत्रामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला जे लाभत आहेत, त्याचबरोबर सन्माननीय उद्योजक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय विभाग प्रमुख युवा नेते आदरणीय संकेतजी शिंदे, आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती उपस्थित राहावं। सर्वांचं मनपूर्वक स्वागत करूया आणि थेट वळूया या कार्यक्रमाच्या शुभारंभाकडे। मी मान्यवरांच्या साक्षीनं या कार्यक्रमाच्या दीप प्रज्वलनानं आपण प्रारंभ करीत आहोत। मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स कोकणातली एक सहकार क्षेत्रातली असणारी एक खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्राशी निगडीत असणारी, दुग्ध क्रांतीशी निगडीत असणारी एक जीवनवाहिनी म्हणून आपण या दालनाकडे आपण जरूर पाहत आहोत। अज्ञान रूपे एक अग्रगण्य असणारी संस्था म्हणून चिपळूण नागरीच आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे। जरा चिपळूण नागरीसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या। 2000 कोटीचं असणारं आपलं जे भागभांडवल कर्ज असतील, त्याचबरोबर ठेवी असतील आणि त्या माध्यमातून जवळपास 350चा असणारा स्टाफ हे करत असताना साहेब जेव्हा RDCमध्ये सेवेत होते आणि करत असताना अनेक शेतकऱ्यांशी साहेब जोडले गेले। शेतकऱ्यांच्या व्यथा काय असतात त्या साहेबांनी जाणून घेतल्या आणि हे करत असताना आपण सहकार क्षेत्रात काम करतोय, त्याचबरोबर आपल्या दुग्ध क्षेत्रामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, हे एक साहेबांचं असणारं स्वप्न होतं। आणि साहेबांच्या स्वप्नांची पूर्तता करत असताना 2 वर्षापूर्वी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या रूपानं आपण सन्माननीय प्रशांत यादव साहेब आणि आमच्या स्वप्नाताई यांनी या क्षेत्रातलं एक धाडसी पाऊल घेतलं आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय 2च वर्षात या रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचा जर विचार केलात तर ही डेअरी फार्ममधलं असणारं सगळ्यात अग्रगण्य नाव म्हणून आपण आपल्या वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचं असणारं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आपण अभिमानानं घेतोय। अद्यापर्यंत 40,000 लिटर्सचं असणारं दूध संकलन आपण करतोय आणि हे करत असताना आपल्या कोकणातील असणारे अनेक शेतकरी आपण जोडले गेलेत। जवळपास 9,000 शेतकऱ्यांची आपली वाशिष्ठीची असणारी नाळ जोडलेली आहे। या बाजूला मंडणगडच्या टोकापासून तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरीच्या टोकापर्यंत प्रत्येक भागातले असणारे शेतकरी आपापल्या परीनं हे दूध संकलन करतायत। आपला पल्ला आहे, आपल्या सगळ्यांचं असणारं स्वप्न आहे ते 1 लाख लिटर्सचं आणि हे स्वप्न पूर्ण करत असताना आपल्या सगळ्यांचं असणारं सहकार्य आपल्या वाशिष्ठीला लाभणार आहे, यात काही शंका नाही। आपल्या रत्नागिरी, रायगड, त्याचबरोबर पुणे, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये वाशिष्ठीच्या असणाऱ्या दुधाचं असणारं वितरण केलं जातं। त्याचबरोबर वाशिष्ठीचे असणारे जे प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्सचं आपण वितरण करतो। आज जवळपास 198 लोकांचा असणारा हा स्टाफ वाशिष्ठीच्या माध्यमातून आणि हे करत असताना पुरुषांबरोबरच महिला देखील सक्षम झाल्या पाहिजेत आणि या उद्देशानं 90पेक्षा जास्त महिला आज वाशिष्ठीमध्ये कार्यरत आहेत। आपल्याला माहिती आहे की जानेवारीमध्ये आपण वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांच्या माध्यमातून आपण कृषी महोत्सव घेतला होता आणि हा कृषी महोत्सव करत असताना ज्या कृषी महोत्सवात कोणीच अद्यापर्यंत कोकणात धाडस केलं नाही, हे धाडस मान्य प्रशांतजी यादव साहेब त्याचबरोबर आपल्या स्वप्ना मॅडमनी केलं आणि या शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल 3.5 लाख शेतकरी या कृषी मेळाव्यासाठी उपस्थित होते आणि त्या माध्यमातून सन्मान्य मनोहरजी माडिक साहेब, आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यावं। या शेतकरी मेळाव्यासाठी 3.5 लाख शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिले। हे करत असताना महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण आपल्याला करता यावं आणि यासाठी जवळपास 120 आपण बचत गटांचे असणारे स्टॉल्स उभारले होते। आपल्याला मित्रांनो माहिती आहे की कुठेही जी कृषी महोत्सव महाराष्ट्रामध्ये संपन्न होतात, देशात संपन्न होतात आणि तो सगळा व्यापार तत्वावरती चाललेला एक उपक्रम असतो, मात्र हा आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी केला पाहिजे। आपले शेतकरी बंधू भगिनी प्रगत झाले पाहिजेत, स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजेत, या उद्देशानं आमच्या महिला बचत गटांसाठी देखील आपण स्टॉल्स दिले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता आपल्या सर्व महिलांसाठी मोफत स्वरूपाचे असणारे स्टॉल्स प्रशांतजी यादव साहेब आणि मॅडमच्या रूपानं मिळाले होते। जर त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या घेऊन जाऊ द्या।
हे करत असताना आपण याच महिन्यामध्ये महिला बचत गटाचा देखील मेळावा या ठिकाणी आपण संपन्न केला होता. त्याला देखील उदंड असा प्रतिसाद होता आणि आज देखील या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करूया आणि थेट वळूया आजच्या या कार्यक्रमाच्या स्वागत सोहळ्याकडे. मी विनंती करणार आहे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ज्यांचे विचार आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्या श्रद्धा ढवण ढोरमले मॅडम यांचा सन्मान आपण माननीय प्रशांतजी यादव साहेब सोशल मीडियावरती बघा. तर कृषी कन्या म्हणून आमच्या श्रद्धा ढवण ढोरमले यांचे असणारे जे विचार आपल्या सर्वांसाठी निश्चितच उपयुक्त असतात. धन्यवाद. यानंतर उपचारा व्यवस्था आणि आज आपल्याला देखील बहुमूल्य मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून होणार आहे. DJ आशिष SK. यानंतर चिपळूण नगरीच्या माजी नगराध्यक्षा सावित्रीताई होमकळस मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित केला जात आहे. स्वप्ना यादव मॅडम आपण देखील आपला सन्मान स्वीकारा. सन्मान्य रतनदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान शहराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आदरणीय रतनदादा पवार, त्याचबरोबर दीप्ती सावंत देसाई मॅडम, सुनीलजी तटकरे कोंडेचे विद्यमान सामाजिक कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य, कोकणातील एक ज्येष्ठ पत्रकार, आपल्या पत्रकारांचे प्रतिनिधी माननीय सतीशजी कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. त्यांचं देखील स्वागत करीत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या उर्वरित सर्व मान्यवर अतिथीगणांचा या ठिकाणी आपण सन्मान करताना आमच्या मॅडम, आमच्या कार्यकर मॅडम, आपल्या चिपळूण नागरीचे असणारे आपले दोन्ही सन्मान्य संचालक गुडेकर साहेब, सीमाताई चाळके, अंजली कदम, चव्हाण मॅडम, सन्मान्य गजाननजी भोसले, संकेत भगवान शिंदे आपल्याला लाभलं. कोकणच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि राजकीय या सर्व क्षेत्रांशी जोडलं गेलेलं असणारं हे व्यक्तिमत्व, आपल्या कोकणचं, आपल्या चिपळूण संगमेश्वरचं असणारं उज्ज्वल भवितव्य म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे सन्माननीय चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सन्मान्य प्रदेश सरचिटणीस आदरणीय प्रशांतजी यादव साहेब या ठिकाणी आपल्या प्रास्ताविकासाठी येत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजर आपण आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. पुढील कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेब जात आहेत आणि त्यानिमित्तानं सर्वप्रथम प्रास्ताविकाच्या माध्यमातून आपल्या चाऱ्याच्या बाबतीत संबंध देशभरात ज्यांचं खूप मोठं काम आहे ते ॲडव्हान्टा एंटरप्राइजेस लिमिटेडचे प्रतीक माने या कार्यक्रमासाठी खास इस्लामपूरवरून आलेले आणि शेतीशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते असलेले आमचे मित्र PK पाटील सर, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठात प्राध्यापक आणि आमचे सहकारी शेजारी आयरे साहेब, पंचायत समितीच्या माजी सभापती धनश्रीताई शिंदे, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन साबळे साहेब,
आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष रतनजी पवार, रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विभावरी जाधव, कृषी क्षेत्रात ज्यांचं पहिल्या दिवसापासून वाशिष्ठी डेअरी परिवाराशी जी जाता आहे आणि सातत्याने शेतीमध्ये ज्यांचे नवनवीन प्रयोग चालू आहेत, ते आमचे सहकारी नितीनजी दळवी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर की ज्यांचा सहकार आणि सामाजिक आणि अन्य क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात ज्यांचा संपर्क आहे, ज्यांची सेवा घडलेली आहे, असं सर्वच व्यासपीठ, त्याच्यामध्ये राजकीय मंडळी आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत, सहकारात काम करणारी मंडळी आहेत आणि विशेष म्हणजे समोर असलेली या मेळाव्याला आपण आलेले अनेक मान्यवर की जे शेतीशी निगडीत आहेत, अनेक संस्थांशी निगडीत आहेत. खरं म्हणजे या ठिकाणी कुणाची नावं घ्यावी इतकी मोठी मोठी माणसं या ठिकाणी मेळाव्याला आलेले आहेत. आमच्या महिला भगिनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात या शेतकरी आणि कृषी मेळ्याला उपस्थित राहिलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं आज आमच्यासाठी हा विलक्षण आनंदाचा क्षण आहे जो आपल्यामुळं आला. त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून पहिल्यांदा नमस्कार करतो आणि त्याचबरोबर आपण जो प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलात, त्या कार्यक्रमाला हे सभागृह अपुरं पडलं. आम्हाला कल्पना नव्हती. खरं म्हणजे पावसाळ्याचे दिवस आणि त्या दिवसामध्ये आपली सगळी कामं चालू असताना, सणासुदीचे दिवस जवळ आलेले असताना, वाशिष्ठी डेअरीचा कार्यक्रम आहे आणि शेतकरी मेळावा आहे, त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहता. यावरून आमच्या भागातील, ग्रामीण भागातील लोकांना शेतीबद्दल आणि या दुग्ध व्यवसायाबाबत किती आस्था आहे याची जाणीव आज आम्हाला झाली. आज थोडीशी गैरसोय जी आपली झाली त्याबद्दल प्रथम आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि यापुढे ह्या असा कार्यक्रम घेताना निश्चितपणे आपल्या सगळ्यांची व्यवस्था अतिशय चांगली आणि चोख होईल याची दक्षता आम्ही सगळी मंडळी घेऊ. आज वाशिष्ठी डेअरीचा प्रवास सुरू होऊन जवळजवळ 2 वर्ष होत आली. या सगळ्या प्रवासाचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. ज्या दिवशी वाशिष्ठी डेअरीचं काम सुरू झालं त्या दिवसापासून आजपर्यंत इथे अनेक चेहरे असे आहेत की जे असंख्य चेहऱ्यांनी आम्हाला खूप भरभरून साथ दिली, खूप मोठं पाठबळ दिलं आणि आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. म्हणूनच वाशिष्ठी डेअरी 2 वर्षात कोकणात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी ठरली आणि हे सगळं काम करण्यापाठीमागं तुमच्या सगळ्या लोकांचं असणारं पाठबळ आणि आशीर्वाद ही खरी आमची ताकद आहे. वाशिष्ठी डेअरीचा प्रवास जसं आज आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले टाकळे सर म्हणाले, खरं म्हणजे हे स्वप्न चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चव्हाण साहेबांचं. चव्हाण साहेबांनी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकारात काम सुरू केलं आणि या सहकाराच्या माध्यमातून हजारो तरुणांना आणि बेरोजगारांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचं काम केलं ते संस्थेच्या माध्यमातून. या माध्यमातून अनेकांना उभं करण्याचं काम त्यांनी केलं. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांना सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या लोकांना एक भक्कम आर्थिक पाठबळ मिळण्याचं साधन हे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं. त्याचाच परिपाक म्हणून चव्हाण साहेबांवर विश्वास ठेवून आपल्या सगळ्या मंडळींनी जे सहकारात काम उभं केलं ते आज महाराष्ट्रातलं आदर्श काम म्हणून ओळखलं जातं. 1,40,000 सभासद असलेली ही आपली संस्था चव्हाण साहेबांच्या विश्वासावर
आणि आपल्या पाठिंब्यावरती महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात त्याचं नाव गेलं. हे सगळं काम करून जे दाखवलं ते आपण आणि चव्हाण साहेबांनी करून दाखवलं. चव्हाण साहेबांनी 24 तास झोकून सहकारात काम केलं, पण त्यांची त्यामधली असलेली शोधवृत्ती, चव्हाण साहेबांचं सहकारावरती असलेलं नितांत प्रेम आणि त्याच्या माध्यमातून त्यांना सतत एक गोष्ट सतावत होती की आपण कर्ज देतो आहे संस्थेतून, पण ही परतफेड करण्यासाठी त्या कर्जदाराला आपण रोजगाराची कुठली तरी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. मग ही संधी द्यायची असेल तर ग्रामीण भागात ती संधी उपलब्ध झाली पाहिजे. शहरामध्ये नोकरीच्या माध्यमातून एखादा माणूस परतफेड करू शकतो, पण ग्रामीण भागातली लोक आज शेती परवडत नाही म्हणून शेती सोडून देत आहेत. आणि मग अशा मंडळींना कुठलंच साधन नसताना आपण त्यांना कर्ज देतो आहे, पण त्यांनी परतफेड कशी करायची. आणि या प्रश्नातून त्यांचं त्याच्यावर उत्तर होतं की हे सगळं करू शकतो फक्त दुग्ध व्यवसाय. हा दुग्ध व्यवसाय जोडधंदा म्हणून आपल्या शेतकऱ्यांना जर केला तर निश्चितपणे ग्रामीण भागातलं अर्थकारण बदलू शकतं. आणि जर या व्यवसायातून शेतकऱ्याला आपण आर्थिक आधार दिला तर पुन्हा तो आपल्या शेतीकडे वळू शकतो. आणि त्यासाठी जे त्यांचे सातत्याने प्रयत्न चालू होते, अनेकांना या ठिकाणी त्यांनी त्या बाबतीत काम करण्यासाठी सल्ला दिला, मार्गदर्शन केलं. पण सुदैवानं दुर्दैवानं म्हणा या क्षेत्रात कोणी यशस्वी होऊ शकला नाही. पण त्यांचं नेहमी एक मत असायचं की दुग्ध व्यवसाय हा आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांचा पारंपरिक व्यवसाय. हा व्यवसाय होता म्हणूनच याच्या अगोदर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला आधार होता आणि ग्रामीण भागातला शेतकरी त्याच्यावरती आपलं कुटुंब चालवत होता. पण नंतरच्या काळात या व्यवस्थेकडं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. मग त्याला सगळे आम्हीच जबाबदार आहोत, लोकप्रतिनिधी जबाबदार आहोत, शासन जबाबदार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली गेली की नाही, त्यामुळे लोकांना या क्षेत्रापासून लांब जावं लागलं. या क्षेत्र परवडण्याचं झालं. आणि कित्येक वर्षापूर्वी कोकण जो समृद्ध होता जनावरांना, गाई म्हशींनी, तो कोकण आज त्यापासून संपूर्णपणे वेगळा झालेला चित्र दिसतं आहे. हे चित्र आपल्याला बदलायला पाहिजे. आणि मग त्यांनी सातत्याने ती भूमिका पुढं नेण्यासाठी या क्षेत्रात पुन्हा शेतकऱ्यांनी काम करायला पाहिजे म्हणून काही वर्षापूर्वी दुग्ध व्यवसायाला कर्ज द्यायला सुरुवात केली. अनेक मंडळी या ठिकाणी समोर आहेत. साहेबांनी कर्ज दिल्यानंतर लोकांनी जनावरं घेतलीत. जनावरं घेतल्यानंतर आपल्या भागात दूध तयार व्हायला लागलं. साहेबांकडं दर महिन्याचे रिपोर्ट यायला लागले की किती दूध कुठल्या भागातनं तयार होतो आहे, महिन्याला किती दूध आलं, 6 महिन्याला दूध किती आलं, जनावरं किती आली, या सगळ्यांचा लेखाजोखा होता. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की लोकांची तक्रार यायला लागली की आम्ही तर जनावरं घेतली, दूध वाढवलं, पण शासकीय डेअरीत आम्हाला पाहिजे तसा भाव मिळत नाही, शासकीय डेअरीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. आणि त्याचबरोबर जे बाहेरचे दूधवाले इथनं दूध घेऊन जात आहेत तेही दर देत नाहीत. आणि मग अशा माध्यमातून तो शेतकरी पुन्हा हवालदिल झाल्याचं चित्र ज्यावेळी ते साहेबांच्या लक्षात आलं त्यावेळी साहेबांची मानसिकता आम्ही सगळ्यांनी अनुभवली. आणि मग आम्ही या सगळ्या क्षेत्रातल्या चिपळूण नागरी परिवाराने आणि आम्ही ठरवलं की आपण या डेअरीच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करायचा. आणि मग या डेअरीच्या क्षेत्रात प्रयत्न करत असताना 2018पासून 3 वर्ष आम्ही या क्षेत्राचा अभ्यास केला. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन तिथले सगळे दुग्ध प्रकल्प पाहिले, त्या प्रकल्पातून निर्माण होणारं प्रोडक्शन बघितलं, त्या प्रकल्पात उभं करताना कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजे याची माहिती घेतली. आणि मग आपल्या कोकणात आपण कसा प्रकल्प उभा करू शकतो याची आम्ही आखणी केली. आणि प्रकल्पाला 2021 साली सुरुवात केली.
खरं सांगायचं म्हणजे ज्यावेळी हा प्रकल्प उभा करायला घेतला त्यावेळी अनेकांना विश्वास वाटत नव्हता की हा प्रकल्प यशस्वी होईल. पण ज्या वेळेला या प्रकल्पाची सुरुवात झाली त्यावेळी अडचणी आम्हाला त्याच्या जाणवायला लागल्या. पण एक निश्चित आहे, कोकणातला माणूस प्रामाणिक भूमिका घेतलेल्या निस्वार्थी भावनांनी लोकांच्यासाठी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभा राहतो. त्याचं प्रत्यय आम्हाला पहिल्या दिवसापासून आलं. चव्हाण साहेबांनी जे सहकारात काम उभं केलं होतं, जो विश्वास निर्माण केला होता, त्या विश्वासाच्यामुळं पहिल्या दिवशीपासून आमच्या डेअरीला दूध यायला सुरुवात झालं. अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब आपण प्रकल्प सुरू करताय, आमचं पहिलं दूध तुमच्या प्रकल्पाला असेल. आज इथे आमचा दळवी म्हणून सहकारी आहे, तिथल्या मंडणगडमधलं पहिलं दूध हे शासकीय डेअरीचं दूध बंद करून पहिल्यांदा दूध प्रकल्प सुरू व्हायच्या 2 महिने अगोदरपासून वाशिष्ठी डेअरीला मिळालं. ही विश्वासार्हता वाशिष्ठी डेअरीची. 160 लिटरपासून सुरू झालेला प्रवास आज वाशिष्ठी डेअरीला कडे रोजचं 30,000 31,000 लिटर दूध रोज जमा होतं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्याकडं दूध 35,000 प्रत्येक दिवशी जमत होतं आणि यावर्षी हेच दूध नोव्हेंबर डिसेंबरमध्ये 50,000 लिटर दिवसाला असेल. 70 शेतकऱ्यांच्या माध्यमातून पहिला प्रवास सुरू झाला वाशिष्ठी डेअरीचा. आज वाशिष्ठी डेअरीकडे रोजचे 7,000पेक्षा अधिक शेतकरी दूध घालत आहेत. आज कोकणामध्ये दुग्ध व्यवसाय यशस्वी होत नाही, याला छेद देण्याचं काम वाशिष्ठी डेअरीनं म्हणजेच आपण सगळ्या शेतकऱ्यांनी केलं आणि अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की कोकणातला शेतकरीसुद्धा हे करू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये असा कुठेही प्लॅन नाही जो आपल्यासारखा अद्ययावत आहे. आज महाराष्ट्रामध्ये कुठेही जितकं चांगलं दूध नाही इतकं दूध आपल्या शेतकऱ्यांचं आहे. आणि अभिमानानं सांगायला वाटतं, इथं श्रद्धा मॅडम आहेत, त्यांना सांगायला वाटतं की महाराष्ट्रातल्या कुठल्याही दुधापेक्षा आमचं दूध चांगलं आहेच, पण त्याचबरोबर आमचा शेतकरी दुधात कुठलीही भेसळ करत नाही. गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या सगळ्या टेस्टिंगचे रिपोर्ट आहेत, पण आमच्या शेतकऱ्याने 1 लिटरच्याही दुधाची आमच्याकडं भेसळ असलेलं दूध सापडलं नाही. ही आमच्या शेतकऱ्यांची आणि ही आमच्या लोकांची प्रामाणिकता. आज आम्ही जे वाशिष्ठीचा प्रकल्प उभा केला, या प्रकल्पाला खऱ्या अर्थानं जोड मिळाली ती आपल्या सगळ्यांची. हे काम आमचं एकट्याचं नाही आहे. हे काम उभं करताना जरी आर्थिक पाठबळ आम्ही त्याला दिलं असलं तरी याच्यामध्ये असणाऱ्या असंख्य लोकांनी त्यासाठी काय काय केलं. आज इथं मी सांगितलं, आमचा दळवी इथं बसलेला आहे मंडणगडमधला. आज त्यानं वाशिष्ठी डेअरीसाठी मंडणगडच्या कानाकोपऱ्यातलं दूध वाशिष्ठीला कसं मिळेल त्यासाठी प्रयत्न केलं. देवरुख संगमेश्वरमधल्या टोकाच्या आंब्यापासूनचं दूध आमच्याकडं कसं मिळेल याच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी येतात, तशा अडचणी आम्हालाही आल्या. आम्हालाही दूध मिळताना असंख्य लोकांकडं जावं लागलं, पण अनेकांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि स्वतःच्या गाडीनं आमच्या सेंटरपर्यंत दूध आणून पोचवलं. म्हणून या आज वाशिष्ठी डेअरी उभी आहे. आज आपल्याला या ठिकाणी बोलवण्यामागचं कारण एवढंच आहे की हे सगळं उभं राहिलं आहे. हे उभं राहताना आपल्याला दिशा देण्याचं काम ह्या पुढच्या काळात झालं पाहिजे. आज आपल्याला कोकणात आपल्या काय होऊ शकतं याची जाणीव आमच्या तरुण सहकाऱ्यांना झाली पाहिजे. आज या ठिकाणी श्रद्धा मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. खरोखर या महाराष्ट्राच्या कृषीकन्या नसून संबंध तरुणांचे आयडॉल आहेत. कारण अशा या तरुणीने घरात परिस्थिती प्रतिकूल असताना, वडील अपंग असताना एका म्हैशीपासूनचा प्रवास सुरू केला
आणि या 100पेक्षा अधिक जनावरांना सांभाळून आज लाखो रुपयाचं उत्पन्न स्वतः तयार केलं आणि त्याचबरोबर अनेकांना घडवण्याचं काम केलं. हे आमच्या लोकांना कळलं पाहिजे. या पुढच्या काळात विकासाची दृष्टी आपण बदलली पाहिजे. या काळात जर आम्हाला हे शक्य झालं, चव्हाण साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्ही त्याच्यातून काम केलं, आज त्याचप्रमाणे ढवण मॅडमनी काम केलं, त्यांना त्यांच्या वडिलांनी मार्गदर्शन केलं, मग या सगळ्या माध्यमातून आमची तरुण पोरं का बदलणार नाहीत? या पुढच्या काळात रोजगाराच्या संधी कमी होतील. ज्यावेळी वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्पासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत होतो, त्यावेळी फलटण आणि मान या साईडच्या भागात गेलो, त्यावेळेला मोठे मोठे गोटे बघितले. 25-25, 50-50, 100-100 जनावरांचे गोटे बघितले. चौकशी केली तर ते कळलं की हे सगळे गोटे चालवणारी मुलं ही पुण्यामध्ये IT इंजिनियर के क्षेत्रात काम करतात आणि दर शनिवार रविवारी येऊन गोठ्यावरती काम करतात. मग हे जर त्यांना जर कमीपणा वाटत नाही, त्यांना जर या धंद्यातून काय होतं हे कळतं, मग आमच्या तरुणांनी हा बदल का स्वीकारू नये? आणि हा बदल स्वीकारण्याच्या दृष्टीची जी भूमिका आम्ही घेतली, त्या भूमिकेच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम आज ह्या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही करण्यासाठी आज श्रद्धा मॅडमना या ठिकाणी आणले. त्यांचे विचार ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जीवनामध्ये आपल्याकडं काय आहे. आज आपल्याकडं असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती, आपल्याकडं असणारं पाणी, आपल्याकडं असलेला सूर्यप्रकाश, ह्या सगळ्या जमेच्या बाजू असताना आपण करू शकत नाही. हा आळस आता बाजूला सोडून नवी दृष्टी घेऊन आपण पुढं चाललं पाहिजे, तरच तुमचं, माझं आणि उद्याच्या तरुणाईचं भविष्य आहे. आणि हे करण्याचं काम आज वाशिष्ठी डेअरीनं स्वीकारलं आहे. महिलांच्या बाबतीतही वाशिष्ठी डेअरीनं, आज वाशिष्ठी डेअरीमध्ये 190 कर्मचारी आहेत, त्यापैकी 90 महिला आहेत. आणि ह्या महिला ज्या पद्धतीनं काम करतात, या पुढच्या काळात याच महिलांच्या माध्यमातून वाशिष्ठीची ओळख ही नुसती जिल्ह्याला नसेल तर महाराष्ट्र होईल, अशा पद्धतीचं काम आज आमच्या महिलांनी केलं. तर सुरुवातीच्या काळामध्ये डेअरीमध्ये काम करायला कोण तयार होत नव्हतं. आमची तरुण पोरं 4 दिवस काम करायची आणि सकाळी लवकर यायला लागतं, रात्री उशीरपर्यंत थांबायला लागतं म्हणून सोडून जात होती. त्यावेळी खऱ्या अर्थानं जर वाशिष्ठीचा किल्ला कोणी लढवला असेल तर त्या आमच्या वाशिष्ठी डेअरीतल्या महिला भगिनींनी लढवला. आमच्या महिला भगिनी होत्या म्हणून आम्ही वाशिष्ठीची 17,000 पॅकेटची मोदकांची ऑर्डर त्या महिलांच्या माध्यमातून यशस्वीपणे सगळीकडे पोचवू शकलो. कारण आमचे तरुण सगळे सुट्टीवर जायचे, पण महिला सकाळी गणपतीचं करून 10 वाजता यायच्या आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकही दिवस सुट्टी न करता आमच्या मॅडमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जे काम केलं, त्यामुळे आमच्या लक्षात आलं की या पुढच्या काळात दुग्ध व्यवसायामधून सगळ्यात जास्त जर सक्षम कुणाला करायचं असेल तर ते महिलांना करायचं आणि महिलांसाठीच हा उद्योग या पुढच्या काळात काम करण्यासाठी करावायचा आणि त्यांच्याच हातात या सगळ्याची जबाबदारी द्यायची, हे ध्येय ठेवून आम्ही ही वाटचाल करतो आहे. अनेक चढ उतारामधून वाशिष्ठी डेअरी जात असताना आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम, नियोजनबद्ध आपली असणारी कार्यप्रणाली, आपल्या शेतकऱ्यांमध्ये असणारी शिस्त आणि आपलं असणारं सगळ्या खर्चाचं नियोजन, त्यामुळे आपण वाशिष्ठी डेअरीचा आजही भाव स्थिर ठेवण्यात यशस्वी ठरलो. पहिल्या दिवसापासून आम्ही 33 रुपये रेट देत आलो आहे. आज आमचा 34 रुपये रेट आहे आणि हा रेट एकही दिवस आमचा कमी झाला नाही. याच्या पाठीमागे कारण एकच आहे की त्याच्या पाठीमागे असणारी व्यवस्था ही आमची स्वतःची आहे. त्यामुळे व्यवस्थापन खर्च आमचा कमीच असल्यामुळं आम्हाला लोकांना जे काही वाढीवचे पैसे 2-3 रुपये इतर दूध संघापेक्षा द्यायला जमतात, तो असणारा आम्ही तोटा सीझनमध्ये भरून काढतो. आज या ठिकाणी आलेल्या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आपण या डेअरीकडे वळावं. वाशिष्ठी डेअरीची वाटचाल जेवढ्या गतीने होते, आपल्या प्रोडक्टला एवढी मागणी आहे की आम्ही मुंबईला जायला थांबलो. याचं कारण एवढं आहे की उन्हाळ्यामध्ये आमच्या बाय प्रॉडक्टची मागणी वाढल्यानंतर मुंबईला पुरवठा करताना जर आपण कमी पडलो तर मग आपण आपल्या ब्रँडचं नाव खराब होईल. म्हणून आज आपण माणगावपर्यंत जाऊन थांबलो आहे.
आपल्याला मुंबईमध्ये जायचं आहे. कारण मुंबई खऱ्या अर्थानं आपल्याला जर दुग्ध क्रांतीमध्ये जर प्रगती करायची असेल तर मुंबईत जर आपण यशस्वी ठरलो तर आज तुम्हाला सांगतो की आपला जिल्हा हा दुग्ध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात एक नंबर राहील. पण तेवढ्यासाठी अजून आपल्याकडं दूध वाढलं पाहिजे आणि त्या दूध वाढीसाठी आपल्याला प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी आपण सध्या मॅडमने या ठिकाणी ताईंना बोलवलं आहे आणि त्याचबरोबर आपण ॲडव्हान्टाचे प्रतीक मानेंना बोलवलं आहे. कारण या पुढच्या काळात आपल्याला व्यवस्थापन खर्च कमी करायचा आहे. आपल्याला आपला चारा आपल्या भागात तयार करावा लागेल. आपल्याला आपल्या भागात दूध देणारी जनावरं तयार करावी लागतील आणि ह्या सगळ्यांचं शेवटी कुठलाही व्यवसाय हा शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं केला तरच यशस्वी होता येतं. सुरुवातीला आम्हाला दूध देताना लोक ठोक रक्कम मागायची. आम्ही सांगितलं की फॅट SNF लावल्याशिवाय दूध घेणार नाही. त्यावेळी आम्हाला लोकांनी 2-3 महिने नकार दिला. दूध कमी आलं पण नंतर कळलं की याच फॅट SNFमुळं आपल्याला चांगले पैसे मिळतात म्हणून आम्ही ती सवय लावली. आज सगळेजण सकाळी 9च्या आतमध्ये दूध घालतात, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दूध घालतात आणि ही शिस्त जी लावून घेतली म्हणून आज आपल्या प्लॅन्टमध्ये येणारं जे दूध आहे जे जनावरांच्या इथून गोठ्यातून काढल्यानंतर जेवढ्या कालावधीमध्ये दूध यायला पाहिजे ते 2 तासाच्या आत येतं. म्हणून आपले प्रॉडक्ट हे अतिशय दर्जेदार आणि चांगले आहेत आणि त्याला मागणी ही संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. आणि हे अशाच पद्धतीचे काही बदल शेवटी तुम्हाला परिस्थितीनुसार बदललं पाहिजे. स्पर्धेत टिकायचं असेल तर स्पर्धेला तोंड देण्याची आपली क्षमता असली पाहिजे आणि क्षमता हे करण्याचं काम या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आपण करतो आहोत. या मंडळींना बोलायला संधी देण्या अगोदर मी एकच सांगेन की या वाशिष्ठीच्या आपल्या परिवारातले आपण सगळेजण आहात. हा वाशिष्ठी हा तुमचा प्रकल्प आहे, शेतकऱ्यांचा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये आज आम्हाला चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सेवेचं काम जे दिलेलं आहे ती सेवा प्रामाणिकपणाचं आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो. भविष्यात काही जबाबदारी माझ्यावरती आली, आज मी जरी या क्षेत्रामध्ये काम करत असलो तर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा पवारसाहेबांनी काही जबाबदारी दिलेली आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पुन्हा तुमच्या गरजेची आणि पाठबळाची आवश्यकता आहे. ते पाठबळ आपण मला द्या. 100% आपल्या इथल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आणि तरुणांना पुढं आणण्याचं काम, त्यांना योग्य दिशेला न्यायचं काम माझ्या हातून करण्याचा मी प्रयत्न करीन. आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि सदिच्छा पाठीशी राहू देत. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण वाशिष्ठीला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि आभार म्हणून थांबतो. जय हिंद. उपस्थित आमच्या या दशकृषीतला विषकृषीतला सगळा शेतकरी वर्ग आणि महिला मंडळी, पूर्वी असं म्हटलं जायचं उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही पूर्वीची एक स्लोगन होती, त्रिसूत्री होती. पण त्याला आता थोडासा फाटा देऊन हल्ली म्हणतात शेतीपेक्षा नोकरी बरी, नोकरीपेक्षा व्यापार बरा. पण आज आपण जर ह्याचा विचार केला तर परत ही स्थिती पूर्वपदावर आलेली आहे. आणि याचं उत्तम उदाहरण द्यायचं तर वाशिष्ठी डेअरी. पूर्वी मला आठवण आहे, मी लहान होतो, पूर्वी दुधाला दर नव्हते. पूर्वी माझे मोठे बंधूसुद्धा, मला वाटतं सुभाषराव चव्हाणांकडूनच त्यांनी 365 रुपयाची RDC बँकेमार्फत म्हैस घेतली होती सांगलीहून. तेव्हा सोसायटीला दर होता 85 पैसे. पण त्या काळात ही शेतीला प्राधान्य होतं, महत्त्व होतं, बराचसा शेतकरी वर्ग होता. पण मध्यंतरीच्या काळात कुटुंब स्थलांतरित झाली. पण हा मध्ये आत्ता कोरोना आला. कोरोना आपल्याला बरंच काही सांगून गेला, शिकवून गेला आणि परत हा वर्ग आत्ता शेतीकडे वळत चाललेला आहे. पण माझं जर म्हणाल, आज आमचं कुटुंब पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे, बागायत आहे. आणि मी सुद्धा आत्ता अभिमानाने सांगेन की हा 100 कामगार वर्ग आम्ही आत्ता सांभाळतोय, त्यांना हाताला काम देतोय. आज यादवजींच्या माध्यमातून आज वाशिष्ठी डेअरीसारखा एक प्रकल्प मोठा आपल्याकडे कोकणात उभा राहिला. आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला चिंता होती की बुवा दुधाची निर्मिती केली तर दुधाला योग्य हमीभाव मिळत नाही आहे, ही तक्रार सगळ्यांचीच होती. आणि हमीभाव मिळत नसल्यामुळे आपल्याला तिकडे वळता येत नव्हतं. पण आत्ता या माध्यमातून आपला बराचसा वर्ग या माध्यमाकडे वळलेला आहे. आज उत्तम प्रतीचं दूध दिल्यानंतर उत्तम दर मिळतो हे त्यांनी या माध्यमातून आपल्याला साबित करून दाखवलं आहे, सिद्ध करून दाखवलेलं आहे.
पूर्वी आमच्याकडे सुद्धा वाशिष्ठीचं युनिट सुरू झालं. बऱ्याच जणांचे ते तर्कवितर्क होते, कारण कोकणात आजपर्यंत दुग्ध व्यवसाय हा सक्सेस कुणाचाही झालेला नाही. बरेच जणांनी प्रयत्न केले, पण त्याचा सक्सेस रेट हा 10% होता. पण आज यांनी म्हणतात ना, योग्य नियोजन आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि संयम हा त्यातला महत्त्वाचा एक विषय असतो की जो त्यांनी संयम राखला आणि संयम हाच तुम्हाला पुढे शिखरापर्यंत यशापर्यंत नेण्याचं काम करतो. त्यामुळे आज बराचसा वर्ग या वाशिष्ठीच्या माध्यमातून आणि नागरी पतपेढीच्या हेतून म्हणजे त्याला जोड झाला. जसं म्हणतात शिक्षणाला संस्काराची जोड हवी, तशीच शेतकऱ्याला ह्याच्याबरोबरच जर आर्थिक जोड असेल तर हा व्यवसाय आणखी मोठा होतो, उभारू शकतो. हे आपल्याला आज वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून याने आज सिद्ध केलेलं आहे. त्यामुळेच आज हा आमचा सगळा खेडेगावातला शेतकरी समाज आहे तो आज समृद्ध झाला आहे. कारण दुग्ध व्यवसाय असा एक धंदा आहे की ह्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून रोज शेतकऱ्याच्या 100, 200, 500, 1000, 2000 हे खेळतं चलन, खेळतं भांडवल मिळत असतं. त्यामुळे शेतकऱ्याला चणचण राहत नाही. दुसऱ्या कुठल्याही व्यवसायातनं तुम्हाला वर्षातनं एकदा दोनदा पैसे मिळतील, पण दुग्ध व्यवसाय असा आहे की त्यातनं तुम्हाला रोज काही ना काहीतरी कमाई होत असते. अर्थात तुमचे प्रयत्न हे सुद्धा त्याला आहेत, कारणीभूत आहेत. योग्य दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. आळसपणा कुठेही करून चालत नाही. आणि मी नेहमी म्हणतो की प्रशांतजी यादवने आपल्याला काय सांगितलं, बाकीचे नेते आपल्याला आश्वासनं देतात, निघून जातात, पण हा एक नेता असा आहे की ज्यांनी पहिली रोजगार निर्मिती केली आणि नंतर ते आपल्या समोर आले, आपला चेहरा नंतर त्याने दाखवला. हा बाकीच्यातने यातला एक फरक आहे. मी आवर्जून नेहमी सांगतो, सगळे आपल्याला आश्वासन देतात, सगळं काय करतात, पण रोजगार निर्मिती करायची कशी करायची, एक छोटासा एक प्रयत्न आणि या प्रामाणिकपणे केलेल्या या त्यांच्या प्रयत्नाला निश्चितच आज यश आलं. त्यामुळे माझं मत अजूनही असं आहे, उत्तम शेती ही पूर्वी उत्तम होती, आजही उत्तम आहे, ह्याच्यापुढेही उत्तम राहील. फक्त तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक असले पाहिजेत. आज आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात सगळं करतो आहे. आता संकट यायची, निसर्ग बदलला, सगळं मान्य आहे. आधुनिक शेतीची त्याच्यासमोर जोड हवी, हे सगळं जरी मान्य असलं तरी पण संकट येणं आपण टाळू शकत नाही. पण संकटावर मात करण्याची तयारी आपण निश्चितच या ठिकाणी दाखवून, जसं आपल्याला जास्तीत जास्त, मी आज यादव साहेब आवाहन करतो प्रत्येकाला, तुम्हाला रेशनवर किती मोफत धान्य मिळत असेल, तुमचा भागत असेल, पण प्रत्येकान आपल्या पोटापुरती शेती ही केलीच पाहिजे. आमचे वडील सांगायचे की तुम्ही काही करू नका, पण दुसऱ्याच्या वाड्यात शेणाला, गोमूत्राला, दुधाला जाऊ नका, गुरं बाळगू नका, पण दुसऱ्याच्या वाड्यात जाऊ नका. म्हणजे काय ते समजा. आणि त्याच्याबरोबर ते हेही सांगून गेले की उत्तम शेतकरी आणि खरा श्रीमंत शेतकरी कोण, तर ज्याच्याकडे श्रावणाच्या महिन्यात भात आणि वैशाखाच्या महिन्यात दूध जो असेल तो खरा सरळ श्रीमंत माणूस. आणि हेच ध्येय उराशी बाळगून आम्ही पुढेही प्रगती केली. आज माझा दुसरा मुलगासुद्धा ॲग्रिकल्चरमधनं ह्या व्यवसायात आला. नवीन पोरांनी ह्याच्यात उतरलं पाहिजे. सगळेजण म्हणतात शेतीत काय मिळत नाही, इकडे झालं, डुकरांनी नाश केलं नाही. आता डुकरं नाश का करायला लागली? आपण पूर्वी जी 100% शेती लावायचो ती आता आपण 25% लावत नाही, पण त्यांची संख्या तेवढीच आहे. त्यांना खाद्य कमी झालं म्हणून ते नाश जास्ती करतात, हा विचार आपण करत नाही. त्यामुळे या निमित्ताने, मेळाव्याच्या निमित्तानं आज मी सर्वांना आवाहन करेन की सर्वांनी जेवढं शक्य होईल, बाकी तुमची रोजीरोटी नोकरी धंदा आहे तो तुम्ही कराच, पण प्रत्येकाची जी काय थोडीफार शेती असेल ती प्रत्येकानं केली पाहिजे. सेंद्रिय शेतीचा ध्यास धरा. आता मॅडम त्याच्यावर सांगतीलच. आज आपण सगळं विषमुक्त अन्न खातोय. जरी बाहेरचा तांदूळ आला, आयात केला, निर्यात केला, तरी तो सगळा विषमुक्त असं धान्य आहे. त्यामुळे रोगराईचं प्रमाण आहे. आपण आपल्या शेतात जर आपल्यापुरती शेती जरी केली तरी निश्चितच चांगल्या प्रकारचं धान्य आपल्याला मिळेल. आणि शेती हा अर्थ आपला एक आर्थिक कणा आहे, हे लक्षात ठेवा. शेतीची धनंजय केतकर यांच्या रूपात आपण पाहतोय. तब्बल 7000पेक्षा जास्त
कलमं आहेत त्यांची, आणि त्या माध्यमातून फक्त रत्नागिरी नाही तर संपूर्ण कोकणातले एक प्रगतिशील आंबा व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदरणीय धनंजयजी केतकर साहेब यांच्यासाठी. या कार्यक्रमामध्ये एक सन्मान या ठिकाणी राहून गेलेला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे श्री अमोलजी टाकले सर यांचा आज वाढदिवस आहे आणि मी यादव साहेबांना विनंती करतो, अनेक पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार असो, ढवण ढोरमले मॅडम या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. असं म्हणतात, जे अवघड असेल ते सोपं करावं, जे सोपं असेल ते सहज करावं, जे सहज असेल ते सुंदर करावं, आणि जे सुंदर असेल त्यावर मनापासून प्रेम करावं. आणि कृषी क्षेत्रात आपल्याकडचं असणारं ज्ञान आपल्या शेतकरी बंधू भगिनींना देण्यासाठी ते आज कोकणामध्ये उपस्थित आहेत. कालच्या दिवशी देखील देवरुख संगमेश्वरमधल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. तर टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आजच्या प्रमुख व्याख्यानासाठी कृषी कन्या सौ श्रद्धा ढवण ढोरमाले मॅडम. कारण दूध व्यवसाय हा शेतकऱ्याला आर्थिक संपन्नता देणारा व्यवसाय आहे आणि त्याचीच एक कार्यशाळा म्हणून किंवा तुम्हाला त्याची माहिती देण्यासाठी मी इथं आली आहे. तर जो काही थोडासा वेळ घेईल त्यातून तुम्हाला चांगलीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आदरणीय मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम माझा सविनय नमस्कार. ऐकताय का? आवाज जात नाही आहे का मागे? माझा आवाज येतोय सगळ्यांना? अरे रिस्पॉन्स चांगला आहे, म्हणजे खरंच तुम्ही ऐकायला उत्सुक आहात हे बघून छान वाटलं. दूध व्यवसाय आणि शेती. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती लोक पशुपालन करतात बरं? हात वरती केला तरी चालेल, हात वरती करा. पुरुष, हां बरं कळालं, हात खाली घ्या सगळेजण. आता पुरुष मंडळी दूध व्यवसाय करतात, मग आमच्या महिला काय करतात? लाजतात का हातवरती करायला? ह्याच्यातून तरी मला तेच जाणवलं. भरपूर लोक इथं पशुपालन तर करतात. पुढचा प्रश्न असा आहे, माझा पुढचा प्रश्न असा आहे, इथे उपस्थित किती लोक दूध व्यवसाय करतात? बरं, हात खाली घ्या. आता मला सांगा, तेच हात वरती आले जे पशुपालन करत होते, आता तेच परत हात वरती आले जे म्हणतात आम्ही दूध व्यवसाय करतोय. म्हणजे तुम्ही काय करताय ह्याची तुम्हालाच क्लॅरिटी नाही. पशुपालन करतोय की दूध व्यवसाय करतोय? बरोबर, पशुपालन करतोय. पशुपालनामध्ये गाय आली, शेळी आली, म्हैस आली, कोंबड्या आल्या, जे काही प्राणी असतील ते सगळे आले. दूध व्यवसाय करतोय म्हणजे आपण कमर्शियली आर्थिक दृष्टिकोन देऊन एखादं काम करतोय, ते दूध व्यवसाय. आणि ज्यावेळी आपण ह्या व्यवसायाला व्यवसाय म्हणून बघू, त्याचवेळी खरं तर आपल्या खिशात पैसे राहतील. ऐकताय सगळेजण? कारण असं होतं आहे की मला असं वाटतं की मी एकटीच बोलते, गडबडच एवढी आहे किंवा आवाजच एवढा आहे. सगळ्यात आधी तुम्ही मला ऐकायला तर आले, पण मला ऐकायचं आहे म्हणजे मी काहीतरी दूध व्यवसायामध्ये काम केलं असेल, बरोबर? तर सगळ्यात आधी मला आवडेल की मी तुम्हाला माझा परिचय करून देते. मी कृषी कन्या श्रद्धा ढवण ढोरमले, नगर इथून आली आहे आणि तुमची पाहुणी आहे मी, बरोबर? आणि कृषी कन्या आहे म्हटल्यावर तुमची मुलगी पण आहे आणि मुलींचं ऐकतात बरं का पेरेंट्स, म्हणजे आईवडील. त्यामुळे तुम्ही पण माझं ऐकणं गरजेचं आहे. त्यामुळे सांगते की लक्ष द्या माझ्याकडे. मी दूध व्यावसायिका म्हणून आज पश्चिम महाराष्ट्रात किंवा नगरमध्ये जे काम बघते, मी सुरुवात एका लिंबाच्या झाडाखालून केलेली. जसं देशी झाड प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घराबाहेर असतं, त्याच पद्धतीने आमच्याकडे आमच्या घराच्या बाहेर एक लिंबाचं झाड
आणि लिंबाच्या झाडाखालून आमचे वडील काय करायचे, म्हशींची खरेदी विक्री करायचे. म्हणजे काय, म्हशी घ्यायच्या आणि त्याची विक्री करायची. कारण त्यावेळी काय होतं, वडील स्वतः अपंग, जी शेतजमीन वडिलांच्या वाट्याला आलेली तीही खूप कमी, मग उत्पन्नाचा स्रोत काय, म्हणून ते खरेदी विक्री करायचे. मग हे सगळं काम सुरू असताना मग आपण ह्याच्यात काय हे करतोय, काय काम करतोय, तर मी 10वीला असताना माझ्या वडिलांना मदत करायला सुरुवात केली. मग वडिलांसोबत जायचं. त्यावेळी त्यांच्याकडे बजाजची डिस्कवरची गाडी असायची. मग त्यांना थोडासा गाडी चालवायचा कंटाळा. मग त्यांना मी म्हणायचे, पप्पा मी गाडी चालवते, मला तुमच्यासोबत घेऊन चला. कारण 10वीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या एवढ्या असतात की बोर होतं घरी. मग करायचं काय, तर वडिलांसोबत जायचं. मग ते कशी म्हशीची खरेदी करतात, कशी विक्री करतात, काय बघून म्हशी घेतात, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकून घेतल्या. नंतर हळूहळू दूध काढणं असेल, अगदी ते डेअरीपर्यंत पोहोचवणं असेल, व्यवहार असेल, ही खरेदी विक्री असेल, अगदी शेण टाकण्यापासून तर हे दूध निघालेलं डेअरीपर्यंत पोहोचवण्यापर्यंत सगळी जबाबदारी माझ्यावर असायची. मग 11वीला असतानाचा तुम्हाला अनुभव सांगते. थोड्याफार म्हशी, थोडंफार दूध असायचं. मग वडिलांना दूध वगैरे काढायला मदत करायची. खरं तर ह्या क्षेत्रात मला आवड निर्माण झाली सुरुवातीपासून. कारण ज्या दिवशी मी हळूहळू करत हलक्या 9 म्हशींचं ज्या दिवशी दूध काढलं ना, त्या दिवशी खूप आनंदाने सांगायला गेले की पप्पा आज मी 9 म्हशींचं दूध काढले. आणि तो एक आनंद होता की गोठ्यातलं सगळ्यात अवघड काम मला यायला लागलं होतं. आणि त्यामुळे एक इन्स्पिरेशन भेटत गेलं काम करताना की हा आपल्याला ह्या व्यवसायामध्ये काम करायचं आहे. त्यानंतर हे 10वीचा काही काळ गेला. 11वीला असताना सकाळी 7:45 वाजता कॉलेज असायचं. मग जितक्या जास्त म्हशी तितकं आपलं लवकर उठायचं. 11वीच्या सुरुवातीला थोड्याशा कमी म्हशी असायच्या. मग काय करायचं, वडिलांची गाडीवर हे काढलेलं दूध सगळं, जितक्या जास्त म्हशी तितकं जास्त लवकर उठायचं. किती, कधी 3:30 वाजता, कधी पहाटे 4 वाजता उठायचं, दूध वगैरे काढायचं, चारा पाणी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की नंतर गाडीवरती किटल्या टाकायच्या, आपली बॅग सोबत घ्यायची आणि हे सगळं घेऊन डेअरीवरती जायचं. मग सुरुवातीला किटल्यांमधून दूध घातलं एवढं काही वाटायचं नाही. नंतर हळूहळू झालं असं, दूध वाढलं. म्हणजे 11वी संपेपर्यंत दूध वाढलं, जवळपास 80-90 लिटरपर्यंत जायला लागलं. मग आता किटल्यांमधून दूध नेणं काही शक्य होत नव्हतं. मग न्यायचं कसं, तर वडिलांनी एक कॅरेज बनवून दिलं. जे भाजीपाल्यासाठी कॅरेज वापरतात ना, त्यात कॅरेट ठेवतात, तसं एक कॅरेज बनवून दिलं. 2 साईडनी 2 कॅन टाकायचे 40-40 लिटरचे आणि हे डेअरीवरती घेऊन जायचं. आता त्यावेळी व्हायचं असं की माझा डेअरीवर निघण्याचा टायमिंग आणि सगळ्या मुलांचा कोण शाळेत चाललं आहे, कोण कॉलेजला चाललं आहे, कोण ट्युशनला चाललं आहे, आणि त्यांचा निघायचा टायमिंग सेम व्हायचं. मग मला सांगा, सायकलवर निघाले, कोण गाडीवर कॉलेजला शाळेत निघाले. आता स्टँडवर गेलं की सगळी सकाळी मंडळी जमलेली असायची. बरं मी गाडीवर हे टाकले, बरं त्यावेळी 2 व्हीलर गिअरवाली बाईक कोणी चालवायचं नाही. मग मला सांगा, जर आजसुद्धा जर मी तशी गिअरची बाईक चालवते, ते कॅरेज टाकले, कॅन टाकले आणि तुमच्या समोरून घेऊन चालले, काय कराल तुम्ही? एकटक बघत बसणार, कारण वेगळं दिसतंय काहीतरी, बरोबर? तसंच व्हायचं. इतकं ऑकवर्ड फील व्हायचं, इतकं ऑड वाटल्यासारखं व्हायचं की अरे सगळेच जण आपल्याकडे बघतायत. पण नंतर ज्यावेळी हळूहळू वडिलांच्या मित्रांचे प्रतिसाद यायचे की पाटील तुमची मुलगी खरंच खूप चांगलं काम करते बरं का, त्याने एक इन्स्पिरेशन भेटत गेलं. आणि एक असा विचार बनला, जिथं चुकीचं काम आपण करत नाही, जिथं आपला तोटा नाही, तिथं लाजण्यात अर्थ नाही आहे. आणि खरं तर आपला तरुण चुकतो इथंच, आणि त्याला चुकवलाय सुद्धा तुम्हीच, म्हणजे माझ्या पेरेंट्सने. कारण जो दूध व्यवसायाला दर्जा दिला गेला पाहिजे होता, तो खरं तर आमच्याच आईवडिलांकडून दिला गेला नाही. त्यामुळे मग आमच्यामध्ये एक न्यूनगंड राहिला, काय की दूध व्यवसाय हा माझा व्यवसाय नाही आहे, तो फक्त मजुरांनी करायचाच व्यवसाय. पण खरं तर शेतकऱ्याला आर्थिक संपन्न बनवणारा हा व्यवसाय, ज्याला शेतकऱ्याने स्वतः एक चांगला दर्जा दिला पाहिजे, जेणेकरून आम्हीसुद्धा सगळेजण चांगला दर्जा देऊ. आणि तेच विजन माझ्या वडिलांनी मला दिलं, त्यामुळे दूध व्यवसायात मी खरं तर काम करू शकले. मग हेच कॅन कॅरेज दूध जे होतं हे डेअरीवरती जायचं, तिथं दूध खाली करायचं, माघारी येताना हे कॅन कॅरेज गावामध्ये एखाद्या ठिकाणी ठेवायचं, तिथून कॉलेजला जायचं, माघारी येताना मोकळं झालेलं उचलायचं, घरी जायचं आणि परत संध्याकाळी 3:30-4 वाजताची कामं सुरू व्हायची. असा तो सगळा प्रवास. बरं हे काम करत असताना कधी कधी वाटायचं, म्हणजे बघा ज्यांच्याकडे जनावरं आहेत
त्यांना सुट्टी भेटत नाही कधीच कामातून. म्हणजे किती जवळचं लग्न असू द्यात, अगदी स्वतः जर तो नवरा मुलगा आहे त्याच्याकडे जनावर असू द्यात, तो शेरवानी बसून संध्याकाळचं दूध काढायला बघतो, लग्न वगैरे आवरल्यावर. ही परिस्थिती असल्यामुळं तिथं वैतागतो. तशी मी वैतागून जायची. अरे का करायचं हे, का कसं. पण एक स्टेज असते प्रत्येकाची, की एक ठराविक स्टेज उलटून गेली की त्यानंतर माणूस स्टेबल बनतो आणि त्याच्यामध्ये अजून ग्रोथ पुढे सुरू राहते. त्याच पद्धतीने सुरुवातीचे 4-5 वर्ष इतकं कष्ट घेतलं आहे की त्याला माप नव्हतं. म्हणजे मी स्वतः सकाळी 15 संध्याकाळी 15 इतकं, म्हणजे दिवसातून 30-30 म्हशींचं हायेस्ट दूध काढलेलं आहे आणि ते डेअरीपर्यंत पोहोचवलेलं आहे. मग मला काय वाटतं की मी हे करू शकते, तर नक्कीच कोकणातलाच काय तर कुठलाही शेतकरी हे नक्कीच करू शकतो. फक्त त्याला करण्याची किंवा ते काम करण्याची एक ध्येय म्हणा किंवा एक दृष्टी असणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग हळूहळू 2 जनावरांपासून 4, 4ची 8 असं हळूहळू वाढवत मग आम्ही जवळपास सुरुवातीचे 25-30 जनावरं होईपर्यंत स्वतः सगळ्यांनी घरी काम केलं, मी, माझी फॅमिली. आणि हळूहळू त्याच्यानंतर एक मजूर वाढवत आम्ही सुरुवातीच्या काळात 40 जनावरं, नंतर हळूहळू करत 80 जनावरांपर्यंत जाऊन पोहोचलो. आणि 80 जनावरांसाठी आम्ही डबल मजली स्लॅबचा गोठा तयार केला. म्हणजे आजसुद्धा आमच्याकडे आलात आणि उन्हाळा असेल तर पत्र्याचं घर असणारा कोणताच शेतकरी हा घरात बसणार नाही. तो घरातून बाहेर निघून दुपारच्या वेळी जे घराच्या बाहेरचं झाड आहे त्याच्या खाली जाऊन बसतो, कारण ते वातावरण प्रत्येकाला सहन होत नाही. मग जनावरांसाठी काय, स्लॅबचं घर असेल तर आपण घरातच बसतो, बरोबर. मग जनावरांसाठी काय, म्हणून स्लॅबची कन्सेप्ट आणली. आता ग्राउंड फ्लोअरला 40 आणि जसं तुम्ही वरती बसलाय तसं वरचा एक फ्लोअर आहे, तिथं 40 अशा 80 म्हशींसाठी डबल मजली गोठा उभारला. त्याच्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करतो, त्यांना म्हशी सांभाळण्यासाठी देतो, त्यांना SOPs देतो की जे दूध आपण स्वतः खाऊ शकतो तेच दूध आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर असं दूध जर तयार करायचं असेल तर मी तुम्हाला मदत करते, फक्त तुम्ही जनावरं सांभाळा. त्या माध्यमातून आपली जवळपास 130 जनावरं त्यानंतर झाली. आज रोजी श्रद्धा फार्म्स जवळपास 314 जनावरांपर्यंत जाऊन पोहोचलो आहे. आणि आपण स्वच्छ निर्मळ दूध त्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवलं जाते. आता हेच काम म्हणजे हे तिथं मला करावं लागतं आहे, काय अवेअरनेस करावं लागतो आहे की तुम्ही स्वच्छ निर्मळ दूध तयार करा. आय थिंक इथं तशी गरज नाही आहे. हा तुमचा कोकण इतका समृद्ध आहे की तुम्हाला गरजच नाही आहे की एवढं स्वच्छ आणि निर्मळ दूध तुम्हाला सांगावं लागतं आहे की करा म्हणून. ॲक्च्युअल तुम्ही ते करताय आणि तो तुमचा खरं तर प्लस पॉईंट असणार आहे. आता वशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून खूप चांगले लीडर्स खरं तर तुम्हाला मिळालेत, तर त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घेणं इथं गरजेचं आहे. कारण तुम्हाला सांगते, आज जर तुम्ही तिकडे आलात, म्हणजे मी काल वशिष्ठी डेअरी पूर्ण बघितली, सगळं तिथलं मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी बघितल्या, पण महाराष्ट्रभर फिरत असताना इतकं परफेक्शन कोणत्याच प्रोजेक्टमध्ये नव्हतं. तितकं परफेक्शन वशिष्ठी डेअरीमध्ये, तितकी स्वच्छता, प्रोडक्टची क्वालिटी बघितली, तीसुद्धा खूप बेस्ट आहे. म्हणजे मला तरी वशिष्ठीने व्हिजन दिलं आहे की आपणसुद्धा अशा गोष्टी करू शकतो. मला माहीत नाही तुम्ही ते व्हिजन तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे की नाही, पण खरं तर माझ्यापेक्षाही तुमच्यापर्यंत ते सगळं वशिष्ठीचं व्हिजन पोहोचायला पाहिजे. कारण तुम्हाला सांगते, चारा जर बघितला, म्हणजे बघा हरित क्रांती झाली, हरित क्रांतीच्या वेळी खूप केमिकल्स भारतामध्ये आले, राईट, बरोबर आहे का. तुम्ही बोलले तर बोलणार मी, बरं का, नाही तर कट्टी होत असते आपली, चालेल का, नाही ना. हां, मग ज्यावेळी हरित क्रांती झाली खूप केमिकलचा भाडीमार झाला. त्याचा इतका भाडीमार झाला, केमिकल्स तर खूप गरजेचे आहेत, पण ते प्रमाणात दिले तर त्याचे चांगले फायदे दिसत आहेत. अतिवापर झाला तर त्याचे तोटेच होणार आहेत. पण जो अति वापर झाला त्याने आपण सगळे साईड इफेक्ट्स बघतोय, कॅन्सरसारखे, पंजाब हरियाणासारख्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी बघतोच आहेत आज. मग महाराष्ट्रामध्ये त्याचा थोडासा वापर जरी कमी असला तरी कॅन्सरचे पेशंट आजसुद्धा आमच्या आजूबाजूला बघायला मिळतात. म्हणजे काय, जी चूक हरित क्रांतीच्या वेळी झाली नंतर आपण ती सुधारायला बघतोय, तेच आपण वशिष्ठीच्या माध्यमातून आपण ती आपल्याला टाळता येणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगते, आज जर कधी आमच्या भागामध्ये आलात तर इतक्या काही चुकीच्या प्रॅक्टिसेस होत आहेत. म्हणजे आज स्वतः शेतकरी दूध तयार करतोय, पण त्यांनाच माहीत नाही आहे की आपण जे दूध तयार करतोय ते आपल्याच खाण्यायोग्य नाही आहे. कारण अशा पद्धतीचा चारा जो मुरघास बनवला गेला, चुकीच्या पद्धतीने बनवला गेला,
बॅकच्या वरच्या भागात बुरशी आली, अफ्लाटॉक्सिन्स त्या माध्यमातून जनावरांच्या शरीरात गेले, त्यातून पहिलं जनावरांची प्रोडक्टिव्हिटी जी प्रजनन क्षमता आहे ती खालावली, रोगप्रतिकारक शक्ती खालावली, त्यातून जे दूध तयार झालं ते आरोग्यासाठी हानिकारक दूध तयार होऊ लागलं आणि तुमच्याकडे ही कोणतीही गोष्ट नाही आहे. म्हणजे आपण म्हणतोय की भारत हा पूर्ण जगात दुधाच्या प्रोडक्शनच्या बाबतीत 1 नंबरला आहे, बरोबर. पण आजसुद्धा भारत आपलं दूध एक्सपोर्ट करू शकत नाही. म्हणजे एकदा का दूध बटर हे एक्सपोर्ट व्हायचं बंद झालं की इकडं शेतकऱ्यांचे रेट पडले. म्हणजे मी बघितलं आहे शेतकऱ्यांना आमच्याकडे 22 रुपये प्रति लिटर दुधाचं हे घेताना रेट घेताना आणि तुमच्याकडे 34 रुपये 33 रुपये जर तुम्हाला कॉन्स्टंट दर मिळतो आहे तर खरं तर हे खूप नशीबवान आहात की तुम्ही ह्या भागामध्ये दूध व्यवसाय करताय. मग मला तरी वसिष्ठीच्या माध्यमातून हे विजन दिसतंय की बाकीच्यांचं माहीत नाही की ते इंटरनॅशनली किंवा ग्लोबल मार्केटला जाऊ शकतात की नाही, पण तुमच्याकडे जे क्वालिटी प्रोडक्शन जे क्वालिटी दुधाची तयार होती आहे ती खरंच वसिष्ठीच्या माध्यमातून म्हणजे ह्या कोकणाला ह्या वसिष्ठीला पूर्ण जगभर पोहोचवेल हे विजन मला 1-2 दिवसांमधून तरी मला मिळालं आहे. आय थिंक तुम्हीसुद्धा त्याच विजनने जर काम केलं तर वसिष्ठी कोकण आणि कोकणातला शेतकरी खूप पुढं गेलेला आपल्याला दिसणार आहे. वसिष्ठी तर काम करतेच, तुमच्यापर्यंत पोहोचते, पण तुम्हालासुद्धा वसिष्ठीला खरंच साथ द्यायची आहे. मग ती कशा माध्यमातून? पहिलं पाऊल त्यांनी खूप सेवा शेतकऱ्यांना दिल्यात, दुसरं अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. आता मी सुद्धा जे काम केलं, मी जवळपास 8 ते 10 वर्षापासून स्वतः दूध व्यवसायामध्ये राबते, पण मला पण खूप वेगवेगळ्या अडचणी आल्या. म्हणजे अगदी चारा व्यवस्थापनापासून असेल, पशुखाद्य व्यवस्थापनापासून असेल तर ते विक्री व्यवस्थापर्यंत वेगवेगळ्या अडचणी आल्या. मग चारा व्यवस्थापन जर आपण करतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? मका ज्वारीसारख्या पौष्टिक चारा पिकांचा वापर करायचा आहे. अति कोवळी किंवा अति सुकलेली ज्वारी मका आपल्याला चालणार नाही, तर आपल्याला चिकात आलेल्या मकेचा मुरघासाचा जर वापर केला किंवा चिकात आलेली मका ज्वारी आपण वापरली तर SNF असेल, दूध वाढीसाठी आपल्याला तिथं मदत होणार आहे. पुढच्या बाजूला तुमच्याकडे भाताचं पिंजर भरपूर मिळत असेल, सुकलेलं मिळतं ना, मग हात काय तितका पौष्टिक चारा नाही आहे, पण ज्यावेळी आपण चारा व्यवस्थापन करतोय त्यावेळी आपल्याला ओला चारा, हिरवा चारा ह्या दोन्ही गोष्टी मिक्स करून द्याव्या लागतील. बरं, त्यासाठी आपल्याला पहिलं कुट्टी मशीनचा वापर करावा लागेल. मग चांगल्या कुट्टी मशीन तुम्ही, कारण मी हे साहेबांसोबत जेव्हा बोलली आहे तर एकच त्यांची क्वालिटी म्हणजे ती विनम्रता आणि दुसऱ्यांना मदत करण्याची जी सवय आहे ती खरंच खूप बेस्ट आहे. पण तुम्ही जर त्यांना एकदा अप्रोच झालात तर खरंच ह्या अशा गोष्टींसाठी ते तुम्हाला मदत करतीलच. हॅलो हॅलो तुम्ही जर शांत बसलात तर, हॅलो ऐकताय? हे बघा कसं असतंय, ज्यावेळी हे बघा कधी कर्म माहिती आहे सगळ्यांना, जसं आपण वागतो तसंच आपल्याला गोष्टी मिळतात. आता तुम्ही जितकं शांत राहाल तितकं मला काय वाटेल की हां मला ऐकता येत आणि मी सांगायचा प्रयत्न करेन. जितका तुम्ही गोंधळ कराल माझी चलबिचल होणार, मला काय सांगायचं आहे ते मी खरंच तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि ह्या कार्यक्रमाचं जे सार्थक आहे, तुमच्यापर्यंत जे नॉलेज पोहोचवायचं आहे ते पोहोचणार नाही. त्यामुळं कृपया एक थोडा वेळ, मी हार्डली हवं तर 15 मिनटं घेईन तुमची, त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेणार नाही, पण थोडा वेळ आपण शांत बसावं. सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला 20 मिनिटं याचं मार्गदर्शन आणि आपल्या दुसऱ्यांचं मार्गदर्शन होणार आहे. थोडं होते याबाबत शांतता बाळगून करा. हां, ही सगळ्यांना विनंती. वरती जे लोक आहेत त्यांना आवाजाचा प्रॉब्लेम येतोय, आपल्याला द्यायचं आहे. तर ओल्या चाऱ्यामध्ये मका ज्वारीसारखे आपल्याला चारा पिकांचा वापर करावा लागेल. त्यात इथे ॲडव्हान्टेजचे प्रतिनिधी पण आहेत, ज्याचं जे मेगा स्वीट, शुगर ग्रेज, मका 756, त्यानंतर आफ्रिकॉन टालसारख्या मकेच्या ज्या जाती आहेत जिथं तुमच्या वातावरणात ज्या सस्टेन होऊ शकतील अशा जातींचा वापर करून तुम्हाला चाऱ्याचं प्रोडक्शन करावं लागेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ओला आणि सुका चारा आपल्याला दोन्ही मिक्स करून तितकंच महत्त्वाचं आहे. मग तुमच्या
तुमच्याकडे जर तुरीचं कुटार करू शकलं, हा बंद आवाज. हॅलो, हां येतोय आवाज सगळ्यांना? बर. मग जो सुका चारा आहे कुटार असं काही मिळालं तर चांगलंच आहे, पण तुमच्याकडे जे उपलब्ध आहे, जे भाताचं पिंजर आपण म्हणतो, खरं तर सुका चारा तितका पौष्टिक नसतो, पण हिरव्या चाऱ्यातून तितके काही सॉलिड्स किंवा जे शुष्क पदार्थ आहे ते मिळतीलच असं नाही. म्हणून आपल्याला ओला आणि सुका चारा हे दोन्ही मिक्स करून द्यावं लागतं. तर चारा देतोय तर रोज 25 ते 30 किलो चारा द्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला 25 किलो ओला चारा आणि 5 ते 6 किलोपर्यंत आपण सुका चारा देऊ शकतो. जे भाताचं पिंजर आहे त्याच्यावर जर तुम्ही युरियाची प्रक्रिया केली तर एक मुरघासासारखा असा चारा तयार होतो, ज्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणावर प्रोटीन्स वाढतात, म्हणजे तो थोडासा पौष्टिक बनतो. तर तुम्हाला वशिष्ठी डेअरी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया करणं सुद्धा आय थिंक शिकवेल. तर रोज 25 किलो जो चारा आपण देतोय, सकाळी 12.5 किलो ओला चारा आणि संध्याकाळी 12.5 किलो सुका सुद्धा 2.5 ते 3 किलोपर्यंत आपण सकाळी आणि संध्याकाळी पण तेवढा चारा आपल्याला द्यायचा आहे. दुसरं, तुमच्याकडे जी जनावरं आहेत ती डोंगरावरती चरायला जातात शक्यतो तरी, मग तिथं काय जे गवत उपलब्ध होते त्याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल आणि दिवसभर आपलं जनावर तिथंच जर चरत राहिलं तर घरी आल्यानंतर किंवा ज्यावेळी आपल्या गोठ्यापर्यंत येते त्यावेळी ते आल्यावरती सुका चारा खाणार नाही, म्हणून ते ओल्या चाऱ्यामध्ये मिक्स करून देणं महत्त्वाचं असते. कारण ते काय होतंय, कलिंगड खाल्ल्यासारखं होतंय. कारण आपण खूप मोठं जर कलिंगड जरी उन्हाळ्यात खाल्लं तरी तासाभराने परत भूक लागते, तितकं पोषण होत नाही. त्यासाठी आपल्याला तिथे जागेवरती चांगला चारा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. दुसरं, डोंगरावर चरायला जात असताना खूप लांबपर्यंत गेलीत आणि थकलीत अशी सुद्धा परिस्थिती नको. कारण जास्तीत जास्त ऊर्जा ही फिरण्यामध्ये किंवा चारा शोधण्यामध्ये खर्च होण्यापेक्षा जर दूध तयार करण्यासाठी खर्च झाली तर शेतकऱ्यांचा तो प्रॉफिटच असणार आहे. त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे ते म्हणजे पशुखाद्याकडे. आता जे पशुखाद्य आपण देतोय, आपल्याकडे म्हैस असेल तर आपल्याला प्रति लिटर 600 ग्रॅम पशुखाद्य द्यायचं आहे. गाय असेल तर प्रति लिटर आपल्याला 300 ग्रॅम पशुखाद्य देणं गरजेचं आहे. जितकं जास्त दूध तितक्या प्रमाणात आपण पशुखाद्य वाढवू शकतो. मग त्याच्यामध्ये तुमच्या भागात जे काही पशुखाद्य मिळतं आहे, म्हणजे तांदळाचा भुसा असू शकतो, गहू भुसा असू शकतो, त्यानंतर बाहेरून तुम्हाला सरकी पेंटसारखे जर पदार्थ मागवता आले, पशुखाद्य मागवता आलं, सुग्रास, ह्या गोष्टींचा वापर केला तरी चालेल. फक्त ते प्रमाण आपल्याला जे तुम्हाला सांगितलं आहे ते प्रमाण तेवढं ठेवणं गरजेचं आहे. बरं, कधीच पशुखाद्य जर आंबवलेलं असेल किंवा भिजवलेलं असेल तर हे पशुखाद्य उपाशीपोटी देऊ नये. कारण मकाचा भरडा असेल, त्यानंतर सरकी पेंड असेल, ह्याने ॲसिडिटी होण्याची शक्यता असते जनावरांना. त्यामुळे उपाशीपोटी न देता आपण चारा वगैरे खाल्ल्यानंतर जनावरांना पशुखाद्य द्यायचे. पशुखाद्याचं झालं. त्यानंतर पुढचं पाणी व्यवस्थापन. आता जर जनावराने जास्त हिरवा चारा खाल्ला तर ते काय करणार आहे, तसंच कमी पाणी पिणार आहे. त्यासाठी परत आपल्याला सुक्या चाऱ्याकडे यावं लागेल. सुका चारा जर त्या जनावराने खाल्ला तरच ते पाणी जास्त पिणार आहे. पाणी जास्त का पिलं पाहिजे, तर 1 लिटर दूध न्यूट्रलाइज करायला किंवा तयार व्हायला जवळपास 4 ते 5 लिटर पाणी लागते. मग आपल्या जनावराला जर 10 लिटर दूध आहे तर 50 लिटर पाणी त्याला दुधासाठीच लागते. बाकी 20 ते 30 लिटर पाणी त्याला स्वतःच्या शरीरासाठी, कारण 70% शरीर हे पाण्यानेच बनलेलं आहे जनावरांचं सुद्धा. मग रोज वातावरणानुसार खरं तर हे सगळं बदलू शकतं पाण्याचा इंटेक, पण रोज 70-80 लिटर आणि उन्हाळ्यात त्याच्याही पेक्षा 100 लिटरपर्यंत पाणी आपल्याला जनावरांना द्यायचं आहे. आणि 2 वेळेस किंवा 3 वेळेस जर आपण जनावराला असं पाणी पाजतोय तर ते तेवढं पाणी पिणार नाही. म्हणून 24 तास आपण पाण्याची सोय करून ठेवणं गरजेचं आहे. जो काही हौद, जी काही टाकी असेल त्याला व्यवस्थित चुना मारायचा, चुन्याचा लेप द्यायचा. दर 15 दिवसाने हा चुन्याचा लेप दिला तर शेवाळ येणार नाही. दुसरं म्हणजे कॅल्शियम त्या चुन्याच्या माध्यमातून जनावरांना मिळेल आणि तिथलं निर्जंतुकीकरण व्हायला सुद्धा मदत होईल. त्यामुळे चुना आपल्याला तिथं मारायचा आहे.
दुसरं, चाऱ्यातून किंवा पशुखाद्यातून आपल्याला कॅल्शियम आणि मिनरल मिक्सचर, कॅल्शियमसुद्धा 50 ते 100 ग्रॅम आणि मिनरल मिक्सचर रोज 50 ते 100 ग्रॅम आपल्याला चाऱ्यातून देता येईल किंवा पशुखाद्यातून देता येईल आणि हे देणं खूप गरजेचं आहे. मिनरल्स दिले तरच तुमचं SNF वगैरे वाढणार आहे, जनावरं वेळेवर लागवड होणार आहे, तर त्यासाठी मिनरल्ससुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. दुसरं महत्त्वाचं, पाणी देताना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी द्यावं. आजसुद्धा आमच्या गोठ्यावरती म्हशींना एक व्ह्यू ठेवला आहे की म्हशींना गव्हाणीत सोडलेलं पाणी मी स्वतः पिऊ शकले तरच ते म्हशींना प्यायला द्या. आजसुद्धा माझ्या घरात फिल्टर नाही. ज्या दिवशी मला वाटेल की हे पाणी माझ्या पिण्यायोग्य नाही आणि फिल्टर बसवा, त्या दिवशी माझ्या म्हशींसाठी सुद्धा फिल्टर असणार आहे. तर तो व्ह्यू घेऊन आम्ही दूध व्यवसायामध्ये काम करतोय. त्याच्या पुढे जाऊन तुमच्याकडे थोडंसं ह्युमिडिटी, आर्द्रता जास्त असते, गरम खूप होतं, तर ह्या वातावरणात सस्टेन जर कोणत्या जाती करणार असतील तर त्या देशी जाती आहेत. मग म्हशींचं जर आपण व्यवसायासाठी जर आपण म्हशींचं सिलेक्शन करतोय तर मुऱ्हा जात ही सगळ्यात चांगली आहे. त्या बाजूला जाफराबादी, नीली रावी अशा काही जाती आहेत ज्या की व्यावसायिकदृष्ट्या आपण त्यांना सांभाळू शकतो. दुसरं, गायींचं जर सिलेक्शन करतोय तर देशी गायींच्या बाबतीत आपल्याला ब्रीडिंगवरती काम करावं लागेल. ब्रीडिंगवरती काम करूनच मग आपल्याला चांगल्या जाती तयार करता येतील आणि त्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या किंवा व्यावसायिकदृष्ट्या व्यवसाय करता येईल. अजून खरं तर खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, इतरही आपण प्रोजेक्ट करू शकतो. कारण ज्यावेळी आजसुद्धा श्रद्धा महावरती म्हणजे नगरमध्ये निघोज गावात ज्यावेळी शेतकरी येतो ना, त्यावेळी म्हणतो की ताई तुम्ही हे जे सगळं केलं आहे ना हे मी करू शकत नाही. म्हणजे ज्यावेळी स्लॅबचा गोठा बघतात, सगळे तिथलं मॅनेजमेंट बघतात, मी करू शकत नाही. मग त्यांना सांगावं लागतं की दादा सुरुवात माझी ह्या झाडाखालून आहे, मी सुरुवातच झाडाखालून केली आहे. म्हणजे आज जी तुमची परिस्थिती तीच पूर्वी माझी होती, फक्त व्यवसाय तर त्याचं सातत्य मी टिकवलं, वेगवेगळ्या अडचणींवर मात करत मी आज इथपर्यंत पोहोचले. मग अजून काय काय वेगवेगळे प्रयोग केलेत. शेतकरी आजसुद्धा म्हणतात की दूध व्यवसायातून काही शिल्लक राहत असेल तर ते दूध नाही किंवा दुधाचा नफा नाही, शिल्लक काय राहते तर शेण. बरं, ते शेणसुद्धा त्यातून सुद्धा चांगला नफा मिळवावा ह्याच्यावर कोणाचं लक्ष नसतं. मग आम्ही ते सगळं एक मॉडेल उभं केलं आहे. आजसुद्धा श्रद्धा फार्मवर आलात तर तिथं बघायला मिळेल काय, आम्ही 1 टनाचा मोठा बायोगॅसचा प्रोजेक्ट उभा केला आहे. ह्या माध्यमातून आम्ही जी स्लरी तयार करतोय ती तर विकलीच जाते, पण जो बायोगॅस स्टोअर करतो त्या बायोगॅसपासून आम्ही वीज निर्मिती करतो. मग बायोगॅसपासून तयार होणाऱ्या विजेवरती आमची कडबाकुट्टी मशीन, बोरचं, विहिरीचं मोटार सगळं त्याच्यावरती चालतं. विजेची बचत होते, शेड्यूल लाईट शेतकऱ्यांना नसते, आमच्या कामाला फ्लेक्सिबिलिटी येते आणि जी स्लरी निर्माण होते ती स्लरीसुद्धा आम्ही विकतो, त्यातून सुद्धा एक इन्कम सोर्स जनरेट झाला. राहिलेल्या शेणाचं आम्ही गांडूळ खत, जीवाणूजैविक खत अशी खतं बनवतो. त्यातून जी ट्रॉली 15 ते म्हणजे 5,000 रुपयाला विकली जाते आमच्याकडे, त्याच ट्रॉलीचे आम्ही 15 ते 20,000 रुपये करतो. कशामुळे? व्हॅल्यू ॲड केल्यामुळे. त्यासोबतच दुधाचे बायप्रोडक्ट्स बनवणं असेल, प्रशिक्षण घेणं असेल, तर असे वेगवेगळे प्रयोग श्रद्धा फार्मवरती चालतात. आणि एक शाश्वत मॉडेल जे की झिरो वेस्ट मॅनेज्ड फार्म आहे ते आम्ही त्या ठिकाणी उभं केलं आहे. तुम्हाला सुद्धा एकदा मी निमंत्रण देईल की आवर्जून त्या भागात कधी आलात तर श्रद्धा फार्मवरती या, तिथल्या सगळ्या गोष्टी बघा आणि नक्कीच आवडेल की त्या माध्यमातून जर तुम्हाला इन्स्पिरेशन मिळालं आणि ह्या कोकणासारख्या ठिकाणी जर तुम्ही दूध व्यवसायामध्ये चांगलं काम करू शकले तर खरं तर मला खूप आनंद होईल. त्यामुळे सगळ्यांना निमंत्रण देते की आवर्जून एकदा श्रद्धा फार्मला भेट द्या. अगदीच शेवटच्याच टप्प्यात खरं तर तुम्हा सर्वांचे मी आभार मानते, कारण तुम्ही खूपच शांततेने मला ऐकून घेतलं शेवटच्या टप्प्यात तरी, त्याबद्दल तुमचे आभार मानते. खूप लांबून मंडळी आली जी की फक्त मला ऐकण्यासाठी आली आहेत, त्यांचंसुद्धा खूप आभार मानते. आणि मला जे व्हिजन दिसलं वशिष्ठीचं, ते वशिष्ठीचं व्हिजन तुम्हालाही मिळावं ह्यासाठी प्रार्थना करते. आणि खूप लहान असले तरी परिवाराकडून वशिष्ठी डेअरीसाठी शुभेच्छा. ह्या माध्यमातून कोकणात खूप मोठं काम उभं राहणार आहे. फक्त आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे डेअरीला साथ देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जे लीडर्स मिळालेत खरंच ते सुद्धा खूप ग्रेट आहेत. मोबाईल नंबर पण देते. तर जे लीडर्स मिळाले आहेत ते सुद्धा खूप ग्रेट आहेत. त्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच एक चांगलं व्हिजन मिळणार आहे. तर दूध व्यवसायामध्ये तुम्हाला काही अडचण आली, काही आलं तर आवर्जून आम्हाला संपर्क केला तरी चालेल. नंबर घेताय?
89 99 91 01 95 हा आमचा श्रद्धा फार्मचा नंबर आहे. ह्याच्यावरती तुम्ही काही अडचण आली तरी कॉल करा, कारण महाराष्ट्रातले जवळपास 8 ते 9 लाख शेतकरी श्रद्धा फार्मशी जोडले गेलेत. नंबर परत सांगते, 89 99 91 01 95. काही माहिती लागली ऑलवेज मी, आमची टीम, आमच्या वेटरनरी डॉक्टरांची टीम रेडी आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. त्यासोबतच माझ्यासमोर एक शेतकरी, दूध व्यावसायक आणि महिला भगिनी या सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव प्रतीक माने. मी ॲडवांटा कंपनीमध्ये गेली 4.5 वर्ष काम करत आहे. मी फक्त 4.5 वर्ष मी फक्त चारा या पिकावरतीच काम करत आहे. म्हणजे जनावरांना पौष्टिक चारा, म्हणजे जनावरांना पोषक आहार या गोष्टीवरती आमचं काम आहे. कंपनीचा मूळ उद्देश असा आहे की जसं सरांनी सांगितलं, जनावरांना पौष्टिक हिरवा चारा आणि चाऱ्याचं बियाणं निर्माण करून देणे. त्याचबरोबर जनावरांच्या पशुखाद्यावरती येणारा जो अतिरिक्त खर्च आहे तो आपल्याला कसा कमी करता येईल आणि तोच खर्च आपल्याला हिरव्या वैरणीमधून कसा कमी करता येईल त्याच्यावरती आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. जास्त वेळ न घेता 10 मिनिटामध्ये माझे 5 पॉईंट आहेत, तुम्हाला ते मी 5 पॉईंट सांगणार आहे. तर पहिला आपण बघू चारा. चारा म्हटलं की भारत दूध उत्पादनात जगात प्रथम स्थानी आहे व जागतिक दूध उत्पादनातील वाटा भारताचा हा 21% आहे. दूध व्यवसायामध्ये 60 ते 70% खर्च हा जनावरांच्या पोषण आहारावरती येतो. त्यानंतर दूध व्यवसाय फायद्यामध्ये आणण्यासाठी जनावरांना दिला जाणारा आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चारा पिकाच्या माध्यमातून वर्षभर हिरव्या वैरणीची उपलब्धता करणे व तो जनावरांना चारा जनावरांच्यापर्यंत पोचवणे हे गरजेचं आहे. त्यानंतर चाऱ्या पिकाची वैशिष्ट्य काय आहेत, चाऱ्या पिकाचं महत्त्व काय आहे आणि चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असणार आहे, या 2-3 मुद्द्यावरती मी तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. तर चाऱ्या पिकाची वैशिष्ट्य काय आहेत. चारा पीक हे जास्तीत जास्त आपण वर्षभर उपलब्ध करत असताना जास्तीत जास्त हिरवा चारा उपलब्ध करणं गरजेचं आहे. जनावरांना जास्तीत जास्त वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करणं गरजेचं आहे. त्यामध्ये एक मुद्दा येतो की प्रति एकर म्हणजे कमी दिवसामध्ये कमी दिवसामध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्त चारा उत्पादन करणे. त्यानंतर येतो वैशिष्ट्य, त्यामध्ये असं आहे की अधिक पोषण असणारा चारा म्हणजे काय, प्रोटीन असतील, मिनरल्स असतील, एनर्जी असेल, ड्राय मॅटर असेल, कार्बोहायड्रेट्स असतील. अधिक रुचकरता असणारा चारा. अधिक रुचकरता म्हणजे काय, चारा मऊ असावा आणि तो गोड व रसाळ असावा. त्यामध्ये अधिक पचनीयता असणारा चारा. हे चाऱ्याचे घटक आहेत. चारा कसा असावा, हिरवा चारा असावा. आपल्याला आतापर्यंत एवढंच माहिती आहे की हिरवी दिसणारी प्रत्येक गोष्ट ही चाराच आहे. तर त्याही पलीकडे कंपनीने काम केलेलं आहे की पौष्टिक चारा काय आहे, त्यामध्ये काय घटक आहेत. तर असं आहे, अधिक पचनीयता असणारा चारा. पचनीयता 60% जास्त पाहिजे. आता पचनीयता म्हटलं तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की पचनीयतेचं काय महत्त्व आहे. तर चाऱ्याच्या पचनीयतेचं महत्त्व असं आहे की चारा 1% जरी पचला जनावराला तर त्याचं दुधामध्ये 5% कन्व्हर्जन होतं. त्यामुळं जास्तीत जास्त जनावराला पचेल असा चारा आपण देणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या दूध उत्पादनात वाढ होईल. सर्वत्र अनुकूल संपूर्ण वर्ष उपलब्ध असणारा चारा म्हणजे तुमच्या वातावरणामध्ये अनुकूल असणारा आणि वर्षभर तुम्ही तो उत्पादन करू शकता असा चारा. त्यानंतर चारा पिकाचं महत्त्व काय आहे. चारा पिकाचं महत्त्व, चारा पिकामुळे दूध उत्पादनाचा कालावधी वाढतो. पहिली गोष्ट, दूध उत्पादनाचा कालावधी वाढतो. तुम्ही जर पौष्टिक चारा दिला, जनावरांना पौष्टिक चारा दिला तर तुमचे जनावरांचा भाकड काळ जो आहे तो भाकड काळ तुमचा कमी येणार आहे आणि दूध उत्पादनाचा कालावधी तुमचा वाढणार आहे. दुधामधील फॅट आणि SNFची वाढ. दुधामधील फॅट आणि SNFची वाढ. आतापर्यंत आपण काय करतो, चारा जर आपल्याकडं पुरेसा चारा, हिरवा चारा उपलब्ध नसेल तर आपण पशुखाद्य असेल, मिनरल मिक्सचर असेल, अशा
बाह्य घटकांचा वापर जास्त करतो आणि आपण दूध वाढवण्याचा प्रयत्न करतो. तर आता असं न करता आपल्याला हिरवा चाराच पौष्टिक द्यायचा आहे आणि तो जनावरांच्या पशुखाद्यावरती येणारा खर्च कमी करायचा आहे. त्यानंतर आहे पचनीयता वाढल्याने आजारपणी कमी होतं. म्हणजे तुमच्या जनावरांना औषधं किंवा वेटरनरी डॉक्टरांना सारखं गोट्यावरती येणे, त्यांना वारंवार जनावरांना काहीतरी प्रॉब्लेम होणे, या गोष्टीमधून पण तुम्हाला एक मार्ग मिळेल जर जनावरांना आपण पौष्टिक चारा दिला तर. त्यामध्ये हिरवा चारा, जर हिरवा चारा चांगल्या पद्धतीचा असेल तर आपल्या जनावरांना गाभण राहण्याचा जो प्रॉब्लेम आहे किंवा गाभण जनावरं, बरीचशीच जनावरं प्रेग्नन्सीला जे दमवतात, गाभण राहत नाहीत, तर त्या गोष्टीमध्ये एक आपल्याला हिरवा चारा, हिरवा पौष्टिक चारा हे काम करतं. त्यानंतर आहे शुष्क पदार्थाचं सेवन वाढतं. शुष्क पदार्थाचे सेवन वाढते. आता जर चारा व्यवस्थापन बघायला गेलो आपण तर चारा कसा असावा? चारा सकस असावा, मऊ असावा, म्हणजे जास्त ठिसूळ नसावा, जास्त कठीण नसावा. कारण जास्त जर कठीण आणि ठिसूळ चारा असेल तर जनावराला तो, म्हणजे आपण जरी विचार केला तर आपण एखाद वेळेस ऊस खायला बघितलं तर ऊसाचं जे वरचा पोर्शन आहे ऊसाचा, तो आपल्याला सुद्धा म्हणजे हार्ड लागतो. तर तो जर आपण जनावरांना दिला किंवा तशा पद्धतीची वैरण असेल, नेपियर जास्त प्रमाणात दिलं तर जनावराच्या प्रजनन क्षमतेवरती पण त्याचा प्रॉब्लेम होतो. कारण नेपियरमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड नावाचं एक ऊसाच्या वाड्यामध्ये ऑक्झॅलिक ॲसिड नावाचा एक घटक आहे, त्यामुळं प्रजनन क्षमतेवरती सुद्धा जनावरांचा प्रॉब्लेम येतो. चारा कूस नसणारा असावा. पुन्हा एकदा तेच की कूस विरहित चारा पाहिजे. कूस असणारा चारा किंवा तुम्ही जर आता नेपियर घालत आहे तर त्या गोष्टी आपण बंद करू. चांगल्या पद्धतीचा चारा जनावरांना कसा घालू शकतो ह्याच्यावरती एक लक्ष द्यायचं आहे. कारण कूस असल्यामुळं जनावरांच्या गर्भाशयाला प्रॉब्लेम येतो. जर आपण बघायला गेलो, ऊसाचा वाडा असेल किंवा नेपियर असेल किंवा दुसरा अन्य कोणतंही कूस असणारं जे हिरव्या वैरणीमध्ये कोणता घटक असेल तर ते कूस असणारी जी हिरवी वैरण आहे ती जनावरांना जर खाल्ली तर त्याच्या गर्भाशयाला प्रॉब्लेम होतो. जनावराच्या गर्भाशयाला प्रॉब्लेम झाल्यानंतर जनावरांची प्रजनन क्षमता ही कमी होते, म्हणजे जनावर गाभण राहण्याची क्षमता ही कमी होते. त्यामुळं तुम्ही घालत असताना जनावरांना पूर्णपणे असा कूसविरहित चारा घालणं गरजेचं आहे. कमी जागेमध्ये चारा उपलब्धता व्हायला पाहिजे. तुमच्याकडं एक जनावर आहे तर तुम्ही 5 ते 10 गुंठ्यामध्ये त्या एका जनावराचं व्यवस्थापन करू शकता वर्षभर चाऱ्याचं. वजनामध्ये जास्त निघणारा चारा पाहिजे. म्हणजे काय, कमी जागेमध्ये वजनामध्ये सुद्धा तुम्हाला जास्त मिळाला पाहिजे. कमी दिवसामध्ये कमी जागेमध्ये जास्त वजनाचा चारा मिळाला पाहिजे. तर असं एक चाऱ्यावरती तुम्हाला मी सांगितलं. तर त्यासाठी ॲडव्हान्टा कंपनीनं आतापर्यंत मी हे सगळं चाऱ्याचं महत्त्व, व्यवस्थापन, वैशिष्ट्ये जे सांगितली तशाच गोष्टींना एक अनुसरून आपण एक नवीन व्हरायटी डेव्हलप केलेली आहे, जी की मेगा स्वीट तिचं नाव आहे. तुमच्या हातामध्ये किंवा तुम्हाला जे मेगा स्वीट तुम्हाला पॅम्पलेट भेटला असेल तर त्याच्यावरती बघू शकता तुम्ही. मेगा स्वीट ही एक अशी व्हरायटी आहे जी ज्वारी वर्गामध्ये पिकवली जाते. मेगा स्वीट म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ज्वारी, तुम्ही आता जे लोकल ज्वारी वगैरे करता त्यालाच एक सुधारित संकरित वाण बनवलेलं आहे, त्याचं नाव मेगा स्वीट. त्यामध्ये बघायचं झालं तर प्रोटीन 9 ते 11% प्रोटीन आहे त्यामध्ये. 16 ते 18% साखरेचं प्रमाण आहे त्यामध्ये. साखरेचं प्रमाण म्हणजे एनर्जी जास्त आहे त्यामध्ये. पचनीयता 63 ते 65% आहे. मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की चाऱ्यामध्ये पचनीयता ही जास्त पाहिजे. त्याचं कारण असं आहे की चाऱ्यामध्ये पचनीयता असले 1% जरी आपल्याला चारा पचला तरी त्याचं 5% दुधामध्ये कन्व्हर्जन होतं. त्यामुळं चारा हा पचनीयतेमध्ये पण चांगला पाहिजे. मेगा स्वीटमध्ये तुम्हाला बघायला झालं तर कमी दिवसामध्ये येतो. तुम्ही 70 दिवसापासून चारा तो घालू शकता. आता आमच्याकडं नाही, देवरुखला आम्ही परवा दिवशीची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये आम्ही लाईव्ह सॅम्पलसुद्धा आणलेलं कोल्हापूरवरून की मेगा स्वीट एक कशा पद्धतीने येतं. 10 ते 12 फुटापर्यंत त्याची हाईट जाते, उंची त्याची बघितले तर 10 ते 12 फुटापर्यंत जाते. तो चारा तुम्ही 3 महिन्यातून कापू शकता. 3 महिने असे 2-3 गॅपने तुम्ही 3 कटिंगसुद्धा घेऊ शकता त्याचे. असं आहे मेगा स्वीट. त्यानंतर आहे ॲडव्हान्टाचा मका. म्हणजे मका बघायचं झालं तर आपल्याला आतापर्यंत समजते की चाऱ्यांचा राजा म्हणजे मका. तर आपला ॲडव्हान्टाचा पण चाऱ्यासाठी एक नवीन व्हरायटी डेव्हलप केलेली आहे. मुरघासासाठी पण चांगली चालते.
त्याचं नाव आहे ADV 756 म्हणजे ॲडवांटा 756. चांगल्या पद्धतीनं चाललेला मका आहे. बऱ्याचशाच लोकांनी चिपळूण भागामध्ये असेल, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असेल, बऱ्याचशाच लोकांनी केलेलं आहे. तर हे चाऱ्या पिकावरती थोडंसं तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मला बोलायचं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टनं हा जो काही नवीन प्रकल्प चालू केलेला आहे, एक दूध डेअरी चालू केलेली आहे. बाय प्रोडक्ट्स असतील किंवा त्यांचे पिशवीमध्ये पॅकिंग असेल ते सेलिंग असेल, ह्या सगळ्याचं एक परवाच्या दिवशीचा एक आढावा घेतला आम्ही मिटिंगचा. एक असं दिसून आलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा दूध उत्पादक निर्माण व्हायला लागलेले आहेत. वाशिष्ठीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा दूध उत्पादक निर्माण व्हायला लागलेले आहेत. हे बघून एक मनाला समाधान वाटलं. आज आम्ही बघितलं तर सांगली, कोल्हापूर, नगर, बारामती, पुणे या सगळ्या भागामध्ये दूध व्यवसाय चांगला केला जातो. आतापर्यंत रत्नागिरी जिल्हा हा दूध व्यवसायाला कधी कोण त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं किंवा दूध व्यवसायामध्ये हा जिल्हा काम करेल हे सुद्धा कोणाला माहिती नव्हतं. तर वाशिष्ठीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एकत्रित आणून हा जो काय दूध व्यवसाय चालू केलेला आहे, तर त्या दूध व्यवसायाकडे बघून आम्हाला सुद्धा एक चांगली प्रेरणा मिळाली. यादव साहेबांचं त्यासाठी एक आभार मानू इच्छितो मी की त्यांनी एक वाशिष्ठीच्या नावानं रत्नागिरी जिल्ह्यामधील लोकांना एक नवीन व्यवसाय व रोजगार निर्मिती करून दिली. 8,000 कुटुंबांपर्यंत 7 ते 8,000 सभासदांच्या पर्यंत वाशिष्ठी मिल्क पोचलेला आहे. त्या 8,000 सभासदांचा त्यांना कष्टाचा मोबदला जो आहे तो वाशिष्ठीनं योग्य दरात दिलेला आहे. आजपर्यंत बघायला गेलं तर सरकारी डेअरी जी होती 25 रुपयाच्या वर तुम्हाला दुधाला दर मिळत नव्हता. तर या ठिकाणी बघितलं तर आपण 35 रुपयापर्यंत वाशिष्ठीनं दूध दिलेलं आहे, दुधाला दर दिलेला आहे. तर त्यासाठी एक वाशिष्ठी डेअरीचं खूप खूप आभार मानतो. आणि तुम्हा सर्वांना एकच सांगतो की पुढील येणाऱ्या काळात रत्नागिरी जिल्हा जो आहे आतापर्यंत पर्यटकांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता, तर इथून पुढं तो जिल्हा दूध व्यवसाय व दूध उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जावा अशी या ठिकाणी मी तुम्हाला म्हणजे अशा शुभेच्छा देतो. आणि एक महत्त्वाचा मुद्दा जो राहिलेला आहे मुरघासाचा मुद्दा आहे. मुरघास जर तुम्ही बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता आपण बाहेरून जो मुरघास आणतो तर तोच मुरघास जर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये उत्पन्न घेतलं आणि तुमच्याच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर मक्याचं उत्पादन करून तोच मका जर तुम्ही त्यांना तिथल्या तिथे विकला तर रोजगार निर्मिती पण होईल आणि स्वस्तामध्ये तुम्हाला चारा उपलब्ध पण होईल. आता जर बघायचं झालं तर बाहेरून चारा आणताना त्याचा दर आपल्याला परवडत नाही, दूध धंदा आपल्याला त्यामुळे परवडत नाही. तर मला हे सांगायचं आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हिरवा चारा आणि मका उपलब्ध करा आणि त्याचा मुरघास करा. मुरघास करून तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तो मुरघास विकला तरी चालेल. तर धन्यवाद. वाशिष्ठी मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्सने आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. वाशिष्ठी मिल्कला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळात पुढच्या वर्षी या अशा मेळाव्यासाठी आम्हाला उपस्थित राहण्यासाठी जर संधी दिली तर आम्हाला आवडेल. आणि येणाऱ्या काळात आज 35,000 लिटरपर्यंत वाशिष्ठी मिल्क पोचलेलं आहे. तर येणाऱ्या काळात पुढच्या वर्षी ह्या मेळाव्याला आपण 1 लाखापर्यंतचा कसा टप्पा गाठू शकतो याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देऊ. वाशिष्ठी मिल्कला तेवढंच प्रोत्साहन आणि तेवढीच मदत करू. चाऱ्याबद्दल कोणाला काही शंका असेल आणि कोणाच्या काही अडचणी असतील तर कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचा कॉन्टॅक्ट वाशिष्ठी मिल्कसोबत नेहमीच राहील. त्या माध्यमातून आम्ही तुमच्या वाशिष्ठी मिल्कच्या माध्यमातून आम्ही तुमच्या शेतापर्यंत पूर्णपणे येण्याचा प्रयत्न करू व चाऱ्याचे काय प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक स्वागत करूया. अनुभव घेतलेले आहेत किंवा आपण सुद्धा चारा पिकाबद्दल जे सांगितलं शेतकऱ्यांना, कारण मी मागच्या वर्षी सुद्धा 1 जुलैला कृषी दिन होता, तर बऱ्याचशा गोष्टी मी आपल्याला शेतकरी बंधू भगिनींना सांगितल्या होत्या. अर्थात त्यावेळेला वेळ कमी पडला, तर आता सुद्धा वेळ कमी आहे. फक्त एकच मी सबमिशन देऊ शकतो की आपण जे आता सांगितलेलं आहे की कुठल्या पद्धतीने चारा पिकाचं नियोजन करायला पाहिजे, त्यांना कुठलं खाद्य द्यायला पाहिजे, बरोबर. हेच देताना कोकणातील शेती किंवा कोकणातील तुम्ही जर जमीन, आर्द्रता, इथलं जे वातावरण आणि आपल्या घाटमाथ्यावरती असणारं, बरोबर, याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी थोडाफार अभ्यास केलेला आहे त्या बाबतीत.
आता इथे येणाऱ्या शेतकरी बंधूंना आमच्या हे पण कळलं गेलं पाहिजे की जसं आपण आता नेपियर वननी सांगितलेलं आहे गवत किंवा मुरघास या पद्धती सुद्धा आहेत, पण कोकणात जे आज गवत जे येतंय, आज लोकांना जे आमच्या बंधू भगिनींना अंतर्मशागत जी करावी लागते, बरोबर, डोंगरावरती बरंच आहे, निसर्गावरती बऱ्याचशा प्रकारची गवत आहेत, त्या गवतामधून सुद्धा आपण त्यांची कशी उत्पादकता वाढवू शकतो, म्हणजे टाकाऊतून टिकाऊ आपण काय करू शकतो, हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आता याच्यासाठी मी एक, जरी माझं सॉईल सायन्स डिपार्टमेंट, मृदशास्त्र डिपार्टमेंटमध्ये माझी PhD झालेली आहे, पण थोडंफार मी अशी माहिती काढलेली आहे की इथे जे येणारं गिनी गवत, गिनी घास जर आपल्याला माहिती आहे, बरंच तुम्हाला पण एक सांगू शकतो मी, तुम्ही ह्या रेल्वे स्टेशनकडे जेव्हा जाता, या बहादूर शेख पासून बघा जाताना सगळे, त्या बाजूला बघा एक शिक्षण संस्था, पुण्याची शिक्षण संस्थेने एक ती जागा घेतलेली आहे मोठी, आणि ती सगळी ॲक्वार्ड केलेली आहे. तिथे जे गवत आलेलं आहे बघा, तुम्ही बघितलंय त्या गवताचा फरक, आणि तेच गवत आपल्या इथे सुद्धा गावात आहे बऱ्याचशा ठिकाणी, ते दॅट इज द टाईप ऑफ गिनी, आणि त्या गवताचा सुद्धा फार उपयुक्त चारा म्हणून आपण करू शकतो. फक्त त्याची एवढीच काळजी घ्यावी लागते की वेळेत जेव्हा ते कोवळं असतं, जर त्याला ते काटे जेव्हा मॅच्युअर होतं ना त्यावेळेला त्याचे काटे येतात श्रब, त्यावेळेला नाही तर मग ते गाभण जो म्हणतात गायीसाठी तो प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. पण तुम्ही जर कोवळा चारा जर तो वापरला, त्याचे जवळजवळ 7 ते 8 कटिंग्ज आपण त्याचे घेऊ शकतो, आणि इतका सुंदर चारा होतो. आणि आता आमच्या इथे कृषी विद्यापीठात जे ते गवत आहे त्याचे ठोंब शेतकऱ्याने आमच्या इथे नेलेले आहेत, जे आज पशुसंवर्धन किंवा डेअरी चालवत आहेत, तिथे गुरं ज्यांच्याकडे आहेत, आणि त्या पद्धतीचे त्यांनी गवत ते वापरतात, आणि फक्त कोवळा चारा त्याचा तो वापरला गेला पाहिजे, तरच तो फायदेशीर आहे. आणि दुसरा फायदा एक महत्त्वाचा मी मागं पण सांगितलेला आहे, तुम्ही ते कुंपणाला लावा त्याचे ठोंब, ते कुंपणाला लावल्यानंतर आगीपासून जो आपल्याकडे, आपण माहिती आहे आपल्याला प्रसिद्ध आहे आपण कोकण, की डोंगर माथ्यावरती मे पासून जे काय आगीचे वणवे लागतात, आणि आपण फक्त ते सगळे बघत बसतो, हां, आणि मग आपण बोलत बसतो हे कोण लावलं, कोणी लावलं आणि काय लावलं. त्याच्यापेक्षा आपण त्याला प्रिकॉशन घेऊया, सगळ्यांनी बघा बरं, ते गवत लावा, आगी प्रतिरोधक आहे ते गवत जे आहे इतक्या सहजासहजी ते जळत नाही, आणि त्यामुळं बॉर्डरला जर ॲज ए फेन्सिंग किंवा कुंपण म्हणून जर ते गवत लावलं तर ड्युअल पर्पज दोन्ही माध्यमातून आपल्याला ते उपयुक्त आहे. बरंचसं काय आहे, बऱ्याचशा गोष्टी आपण मला वाटतं सांगितलेल्या आहेत. मला जी संधी दिली बोलण्यासाठी त्यामुळे मी आपला शतशः आभारी आहे. वाशिष्ठी मिल्क अँड ड्रिंक प्रोड्युसर्सचा मी आता एक थोडासा मेंबर सुद्धा असू शकेन असं मला वाटतं, त्यामुळे मला अशा ठिकाणी येणं निश्चित आवडतं. धन्यवाद आपणा सर्वांचे आणि आपले सर्वांचे. उपस्थित आहे ज्यांनी एक सुरुवातीला आपण जर पाहिलं तर सध्याचा असणारा दाभोळ पॉवर प्रोजेक्ट आणि पूर्वीची असणारी एनरॉन कंपनी, या कंपनीमध्ये अधिकारी या पदावरती कार्य केलं. DBJ महाविद्यालयाच्या असणाऱ्या एक गुणवंत अशा विद्यार्थिनी, आणि कालांतरानं आपण पाहतो की सहकार क्षेत्रामध्ये 25 वर्षापूर्वी पदार्पण केलं. सहकार महर्षी सन्माननीय सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या प्रेरणेतून सहकाराचा असणारा जे बीज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रुजवत असताना आपल्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची 50 शाखांचा असणारं जाळं विणण्यात ज्यांचा महत्त्वाचं असणारं योगदान, आणि साहेबांच्याच प्रेरणेनं 2 वर्षापूर्वी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सची असणारी स्थापना झाली, आणि त्याच्यात देखील वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या असणाऱ्या मुख्य प्रवर्तक म्हणून काम करतायत. साधारण आपण पाहतोय की आदरणीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या प्रेरणेतून किंवा त्यांच्या सहकार्यातून, त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्या महिलांसाठी देखील प्रभावी असं कार्य करतायत. महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण याच्या माध्यमातून महिलांसाठी बचत गटांचे असणारे विविध मेळावे, आणि त्या माध्यमातून महिलांना देखील स्वतःच्या पायावरती उभारावं या उद्देशानं प्रयत्न केले जातात. असं म्हणतात की चांगली माणसं जोडण्यासाठी मनाचा भोळेपणा आणि विचाराचा असणारा साधेपणा पुरेसा असतो. आपण मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तर आपल्या घरी सुख भरभरून येतं. हे असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभतंय. या मेळाव्याचे असणारे प्रमुख आपल्या टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य प्रवर्तक, त्याचबरोबर वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या मुख्य प्रवर्तक, या क्षेत्राशी निगडित सहकार असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, अनेक पुरस्कारांच्या असणाऱ्या विजेत्या, आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सौभाग्यवती स्वप्नाताई प्रशांत यादव मॅडम.
ते क्षण लावून माझे आगमन केले. मी आता आले खरं हा समारोपाचा कार्यक्रम करण्यासाठी. निश्चितच शेतकरी मेळावा किंवा शेतीविषयक कार्यशाळा हे आयोजित करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या शेतकरी वर्गाला शेतीविषयक जागृती निर्माण करणे. निश्चितच गेल्या 20-25 वर्षाचा कालखंड आपण बघितला तर आपला कोकणातला शेतकरी हा शेती व्यवसायात मागे पडतो का किंवा शेतीविषयक किती जागृत आहे हे थोडंसं खंत वाटण्यासारखं होतं. आणि हाच दागा आपल्या चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाषरावजी चव्हाण यांनी ओळखून शेतीविषयक जागृती निर्माण करण्यासाठी शेती कर्ज योजना आपण जाहीर केली. निश्चितच ह्या कर्ज योजनेमुळे आपल्या शेतकऱ्यांमध्ये चैतन्य तर आलंच, पण शेतकऱ्यांना एक आधार म्हणून चिपळूण नागरी पतसंस्था त्यांच्या पुढे आली आणि शेतकऱ्यांना हात दिला. निश्चितच चिपळूण नागरी पतसंस्थेमुळे आपल्या कोकणातले शेतकरी, आपल्या जिल्ह्यातले शेतकरी स्वतःच्या पायावर आपल्या संस्थेच्या माध्यमातून उभे राहिले. आणि हाच धागा किंवा हेच सगळं कार्य आपण अखंडपणे संस्थेच्या माध्यमातून करत आलो आणि वाशिष्ठीची निर्मिती झाली. वाशिष्ठी डेअरी निर्माण करताना किंवा निर्मिती करताना आमचा हेतू एवढाच होता की इतके वर्ष आपण आपलं दूध कमी भावाने इतर दूध संघांना म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या दूध संघांना देत होतो. तो देतील तो भाव शेतकरी आपल्या दुधासाठी घेत होते. निश्चितच शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत होतं. ही बाप साहेबांच्या मनात खंत होती की आपल्या शेतकऱ्याला जर आपण कष्ट करतोय पण त्याच्या दुधाला भाव मिळत नाही. आणि ह्यामधून वाशिष्ठीची डेअरीची निर्मिती यादव साहेबांच्या माध्यमातून झाली आणि आपल्या शेतकऱ्याला एक खात्रीशीर स्थान आपल्या डेअरीने दिलं. आत्ता आपल्या वाशिष्ठी डेअरीमध्ये जो भाव शेतकऱ्याला मिळतोय तो त्याच्या दुधाला जितकी क्वालिटी आहे किंवा जितका फॅट SNF लागतोय तेवढ्या दर्जाचा भाव आपण शेतकऱ्याला देण्याचं काम करतोय. बघा, इतके वर्ष आपण इतर दूध संघ आपल्याकडे येऊन जे दूध घेत होते ते ठराविक रेट आपल्या शेतकऱ्याला देत होते आणि तो भाव आपण चालवून घेत होतो. पण निश्चितच वाशिष्ठीने आता एक पण केलंय की शेतकऱ्याला मोठं करायचं आणि हे करताना नो लॉस नो प्रॉफिटमध्ये आपण आपली डेअरी चालवतोय. पण शेतकऱ्याच्या दुधाचा भाव जितका शेतकऱ्याला आपण म्हणजे त्याची क्वालिटी आहे तो देण्याची बांधिलकी पत्करली आहे. आणि निश्चितच भविष्यात सुद्धा आपल्या शेतकऱ्याच्या दुधाला एकही रुपया न कमी करता जो रेट लागेल किंवा जो फॅट राहील किंवा जो SNF त्या दुधाला असेल त्या फॅट SNF मध्ये 100% जी क्वालिटी असेल त्याचं दर देण्याचं काम वाशिष्ठी डेअरी पुढच्या भविष्य काळात आपल्या शेतकऱ्यांसाठी करणार आहे. निश्चितच शेतकऱ्यांनी आता पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. आपण समजा 2 जनावर तुमच्याकडे असतील तर चिपळूण नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून आपल्याला हात देण्याचं काम आम्ही करणार आहोत, भागभांडवल देण्याचं काम करणार आहोत. तुम्ही पुढे यायला पाहिजे. आता मगाशी जरी श्रद्धाताईने प्रश्न विचारला की दुग्ध पालन व्यवसाय करण्यात कोण आणि दुग्ध व्यवसायात करण्यात कोणते शेतकरी आहेत, तर ज्यादातर हात आपल्या शेतकरी बांधवांचे आले. मला विनंती करायची ज्या 50% उपस्थित महिला वर्ग आहे त्यांना. बघा, आपण रोजगार म्हणून भरपूर शोधत असतो की मला रोजगार द्या. आता मी जिथे तिथे जाते किंवा जिथे ज्या गावांना भेटी देते ते मला जाणवते की प्रत्येक महिलेला रोजगार हवा आहे. पण मला इथे तुम्हाला सांगायचे की शेती हा रोजगार सगळ्यात सुख आणि समाधान देऊन जाणारा आहे. प्रत्येक महिलेने जसं श्रद्धाताईने सांगितलं त्यांनी 2, 4, 8 अशी जनावर वाजून आता जवळजवळ 300 जनावर त्यांच्याकडे आहेत. तसं आपणही आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या व्यवसायात त्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. आणि निश्चितच बघा, त्यांचं वय पण आपल्यासारखंच कमी आहे. म्हणजे इतक्या कमी वयात एखादी महिला जर शेती व्यवसायात किंवा दुग्ध व्यवसायात इतकं चांगलं काम करू शकते तर निश्चितच कोकणातल्या महिला ह्या एक तर कष्ट करणार आहेत. कारण आपल्याकडे फक्त 4 महिन्यातली शेती आपण करतो, म्हणजे फक्त भाताचं उत्पादन आपण करतो, पावसाळ्यातली शेती असते. पण उरलेले महिने आपण असंच बसून काढतो. त्यापेक्षा शेती किंवा दुग्ध व्यवसायाकडे आपण वळलं पाहिजे.
म्हणजे इतर कुणाकडे रोजगारासाठी हात न पसरता 100% खात्रीशीर महिलांना रोजगार देऊन जाणारं हे एक माध्यम आहे. तर मी इथल्या बहुसंख्य आता वरती सुद्धा तेवढ्याच महिला बसल्यात, तर एवढ्यात त्यांना मला विनंती करायची आहे की तुम्ही सुद्धा दुग्ध व्यवसायाकडे गेलं पाहिजे. आपण 2 जनावरांकडून जेही 10 जनावरांकडे जाल आणि तेव्हाही दुधाचं उत्पादन तुम्ही सुरू कराल, निश्चितच एक आशादायक किंवा तुम्हाला तुमची खात्री होईल की आपणही कष्ट, जिद्दी आणि चिकाटीने अशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो. आता आपण मोलाचे मार्गदर्शन मॅडमचं ऐकलं, श्रद्धाताईंचं, खरोखर कौतुक करण्यास पात्र आहेत त्या. कारण एवढ्या कष्टाने, एवढ्या सगळ्या जिद्दीने त्यांनी म्हणजे त्यांच्या वडिलांना आधार देण्याचं खरं तर काम केलंय. आणि अशी ज्यावेळी महिला पुढे जाते ते नक्कीच आपल्यातल्या महिलांना सुद्धा एक स्फूर्ती देण्यासारखं ते आहे. तसंच माननीय प्रतीक माने यांनी चारा लागवडच्या संदर्भात आपल्याला आता सांगितलं. जसं आयरे सर म्हणाले की आपल्या आजूबाजूला कोकणात इतका चारा असतो, पण आपल्यालाच आपलं काय, आपल्याकडे किती सोनं आहे हे माहिती नसतं. निश्चितच आयरे सरांनी मागच्या वेळी 1 जुलैचा जो संदर्भ दिला, आपण कृषी मेळ्याचं नियोजन केलं होतं, भाजीपाला लागवड संदर्भातलं आपण त्यावेळी व्याख्यान त्यांचं ठेवलं होतं. आयरे साहेबांची व्याख्यानं प्रत्येक वेळी जे आपण ऐकू ते नवीन नवीन एक संकल्पना त्या चांगल्या पद्धतीने मांडत असतात. आपल्याला ह्या संकल्पना भविष्य काळात नक्कीच उपयोगी पडतील. आणि जसं आयरे साहेब म्हणाले की वाशिष्ठी डेअरीचे ते एक फॅमिली मेंबरच आहेत आणि प्रत्येक वेळी ज्यावेळी ह्याच्या पुढे पण आम्ही ज्यावेळी शेतकरी मेळावा किंवा कृषी कार्यशाळा घेऊ त्यावेळी निश्चितच आयरे साहेब प्रत्येक मेळाव्याला आम्हाला मार्गदर्शक म्हणून उपलब्ध राहतील असं मला वाटतंय. तर आपण एवढ्या सगळ्या बहुसंख्येने उपस्थित राहिलात, खरोखर कौतुकास्पद बाब आहे. निश्चितच साहेब वाशिष्ठी डेअरीमुळे ही जागृती निर्माण शेतकऱ्यांच्यात झाली असं मला वाटतंय. आणि ज्यावेळी शेतकऱ्यांना गरज असेल त्यावेळी वाशिष्ठी डेअरी ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. ज्या गरजा तुम्हाला लागणार आहेत, म्हणजे मग त्या मेळाव्याच्या मार्गदर्शनाच्या असू दे किंवा इतर दुग्ध व्यवसायातल्या असू दे, दुग्ध व्यवसाय करत असताना त्याच्याबरोबर असणारे इतर उद्योग, म्हणजे अगदी शेणाचं जसं मॅडमनी सांगितलं, शेणाचं काय करायचं, मलमूत्राचं काय करायचं, तर ह्या सर्वांच्या बाबतीतलं प्रशिक्षण देण्याचं कामही भविष्यात वाशिष्ठी डेअरी निश्चितच तुम्हाला करणार आहे. आता इथे मला आणखीन एक खेद नोंदवायचं आहे की आपण इतके सर्वजण आलात, पण थोडीशी गैरसोय झाली असं मला वाटतंय. कारण आपले जे चिपळूण नागरीचे जे कार्यक्रम असतात ते सुयोग्य नियोजन आणि कुठचीही कमतरता नाही अशा बाबतीत असतात. पण आज मला एक खंत जाणवली की आपली माईक सिस्टम व्यवस्थित काम करत नव्हती. निश्चितच ही बाब मला पटलेली नाहीये. पुढच्या काळात मला आता असं वाटतंय की मी निश्चित यादव साहेबांना एक विनंती करणार आहे की वाशिष्ठी डेअरी एवढं सगळं चांगल्या पद्धतीने काम करते किंवा चिपळूण नागरी पतसंस्थेचा एक स्वतःचा सभागृह आहे, त्याची सिटिंगची कपॅसिटी फक्त 250 आहे. पण भविष्यात आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर शेतकरी येत आहेत किंवा मोठ्या प्रमाणावर एवढी सगळे आपले हितचिंतक येतात, त्यावेळी जागेचा अभाव राहतो. जवळजवळ आपल्याकडे आता बघा ना 1000च्या संख्येने माणसं आहेत, पण ह्याची कपॅसिटी आपण आता बघतोय. तर निश्चितच मी हा प्रस्ताव यादव साहेबांकडे मांडणार आहे की आपल्याला आपल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा हॉल पाहिजे की जेणेकरून तिथे सगळ्या सुविधा उपलब्ध असतील आणि तो हॉल आपल्या कृषी म्हणजे क्षेत्रातल्या सर्व माणसांना खुला राहील. हा निश्चितच आपण एक प्रस्ताव यादव साहेबांकडे मांडू आणि एक जवळजवळ 1000 कपॅसिटीचा हॉल सर्व सुसज्ज सोयीने आपल्या शेतकऱ्यांसाठी मिळेल, ही एक मी खंत त्यांच्याकडे मांडून तो आपण निश्चित मार्गी लावू. बाकी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, निश्चितच आनंददायी बाब आहे. सर्व व्यासपीठावर मान्यवरांचा पण मी आभार मानते की त्यांनी एवढा मौल्यवान वेळ इथे दिला. आणि जास्त करून खास करून आभार मानते महिला भगिनींचं की प्रत्येक वेळेला त्यांची उपस्थिती ही खरोखर वाखाणण्याजोगी असते. म्हणजे देवरुखला सुद्धा आम्ही मेळावा घेतला अशाच पद्धतीने शेतकरी मेळावा, 50% पेक्षा जास्त उपस्थिती महिलांची होती आणि मॅक्झिमम सगळ्या महिला ह्या जास्त शेतीविषयक काम करणाऱ्या होत्या. खरोखर अभिमानास्पद बाब आहे. तर सर्वांचे मी आभार मानते. आपल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था वरच्या मजल्यावर केलेली आहे. तर एकदम गर्दी न करता मला वाटते की टप्प्याटप्प्याने आपण ते जेवणाचा आस्वाद घेऊया. तसंच इथल्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्याबद्दल ह्या जागेचे मालक त्यांचे आभार मानते. आणि हा कार्यक्रम इथेच संपलाय. निश्चितच यापुढेही अशाच पद्धतीचे उपक्रम आमच्या वाशिष्ठी डेअरीतर्फे राबवले जातील एवढंच बोलते
आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृपया कोणी जागेवर उठून नका. इथेच आपल्यासाठी वाशिष्ठी डेअरीतर्फे किटलीचं वाटप होणार आहे, पण आपण जागेवर उठलो तर गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे जागेवरच किटलीचं वाटप केले जाणार आहे. त्यामुळे कुणी जागेवर उठू नका, कारण नंतर काय होतं, सगळे उठायला गेले की खूप गडबड होते आणि मग चेंगराचेंगरीमध्ये काही साध्य होत नाही. तर त्यामुळे तुम्ही जागेवरच बसा. इथे आणून तुमच्या हातात देतील. प्रत्येक शेतकऱ्याला किटली हातात आणून देणार आहेत. वरच्या पण मंडळीने जागेवर बसावे. धन्यवाद. उठू नका, उठू नका. मखदूमला बोलू. मखदूम 2 मिनिटं फक्त. मी डेअरी मॅनेजरनाच उभं करते. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे ते देतील. म्हणजे जितका फॅट किती हवाय, SNF किती हवाय, किंवा दुधाची क्वालिटी कशी. एक डेअरींचा 10 पॉईंट SNF आणि 10 पॉईंट फॅटवरती लॉक असतो, तो शेवटचा दर. परंतु आपण 15 फॅट आणि 16 SNF वरती पण दर दिलेला आहे. गाईचा दर हा आपण 8.0 पर्यंत आपण दर ठेवलेला आहे. मॅक्झिमम 8.0 आणि 10.0 SNF पर्यंत ठेवलेला आहे, कारण त्याच्यावरती जातच नाही. आणि गाईचा रेट आहे पण 33. गाईचं फॅट गाईचं 33 रुपये बेसिक 3585ला आहे. आणि तिथून पुढे पर पॉईंटला 20 पैसे आणि 10 पैसे SNFला. लास्ट किती 33? नाही लास्ट नाही, तिथून पुढे वाढत जातो. 35 पासून पुढे 8.0 पर्यंत वाढत जातो. वाढणार. हा 50 रुपये ते 55 रुपये पर्यंत दर जमितो गाईला पण. आणि दुसरी अशी एक क्षमता आहे की आम्ही कान्यात राहतो. आमचं दूध जेमतेम 50च्या पुढे असतो. माझं आहे आणि माझ्या भावाचं आहे. पटाईत म्हणून. हा पटाईत ना. पटाईत. हा माहिती. हा तर इकडे गाडीचं हे नाही आहे. एखादं संकलन केंद्र चालू करून, म्हणजे तुमचं दूध काय तिथल्या आसपासच्या गावातल्या लोकांचं दूध पण आपण एकत्र करून तुमच्या माध्यमातून ते संकलन केंद्र चालू करू शकतो. हा तुम्ही चेक करा आमच्या गावात किती दूध येतोय. हो, तसं चालेल. तुम्ही हे करा. चालेल करू काय आपण. तुमचं रोजचं दूध संध्याकाळी 50च्या पुढे असतो माझं. हो. आणि माझ्या भावाचं जेमतेम 70-80च्या पुढे असतो. चालेल की आपण करू. तिथं संकलन केंद्र चालू करू, जेणेकरून तिथल्या इथे सुविधा देता येईल. तुमच्याबरोबर बाकीच्या शेतकऱ्यांना पण तिथल्या इथे सुविधा देता येईल. चालतंय, फक्त थँक्यू. तुम्ही थोडंसं हे करा, पुढाकार घेऊन कुठं संकलन केंद्र चालू करायचं, किंवा एखादा मुलगा असेल तर त्याला आपण 1 रुपये प्रति लिटर कमिशन देऊन त्याला पण तिथं रोजगार निर्माण करण्याचं काम करू शकतो त्याच्या माध्यमातून. चालते, थँक्यू. तर अशा शेतकऱ्यांना आम्हाला विनंती करायची आहे की त्यांनी आपल्या परिसरातलं दूध वाढवा. म्हणजे काय होईल, आम्हाला कलेक्शन सेंटर त्या गावातनं देता येईल. जर तुमचं दूध वाढलं तर एक कलेक्शन सेंटर त्या गावात होऊ शकतं. म्हणजे त्या गावाला त्याचा इतका फायदा होईल. म्हणजे त्या शेतकऱ्याला तर होणारच आहे, पण त्या गावालाही तो फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही दूध वाढवा. म्हणजे कलेक्शन सेंटर काय BMC सुद्धा कन्वर्ट करता येईल आपल्याला. व्यवस्था करावी लागेल, किंवा त्याचं टायमिंग कसं ॲडजस्ट होईल, किंवा जवळच्या गावात कलेक्शन सेंटर कसं देता येईल हे डेअरी अभ्यास करेल आणि निश्चितच ह्यातून मार्ग काढेल. 1 महिना आम्हाला 3 रुपये 4 रुपये दर कमी मिळाला. आता कोणाची तक्रार आम्ही करू शकत नाही. तुमची सुविधा आहे आणि त्याच्याकडं तुमच्या जे व्यवस्थापक आहेत, मॅनेजमेंट आहे, त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. या केंद्रावरती दर वेगळा, आरवलीत दर वेगळा, आणि गाडी फिरवणाऱ्यांचा दर वेगळा. आणि गाडी फिरवणारे लोक जे आहेत त्यांची व्यवस्था जी आहे, तो 4:45 वाजता जर का शेतकऱ्याच्या दारात जाऊन दूध कलेक्शन करतोय, तर शेतकऱ्याला मला सांगा 3:30 वाजता दुधाची सुरुवात करायला पाहिजे. 10-12 जनावरं ज्यावेळेस दूध काढायचं आहे त्यावेळेला त्याची फार मोठी कसरत होते. आणि अशा वेळेला या ठिकाणी तुम्ही त्याचा विचार करावा. आम्ही दूध वाढवण्यासाठी आज तत्पर आहोत. आपली या ठिकाणी वाशिष्ठी डेअरी आम्हाला आज तुम्हाला सांगतो आर्थिक पाठबळ करते. आम्ही आज कुठल्याही पद्धतीने प्रोडक्शन वाढवायला तयार आहोत, पण मॅनेजमेंटमध्ये या ठिकाणी या विषयाची निश्चित दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. आता वाशिष्ठीचे दुधाचे चार्ट जसं हे म्हणाले, त्याचा असं कुठेही वेगळेपण नाही. सगळ्या BMCना किंवा सगळ्या कलेक्शन सेंटरला एकच दुधाचा चार्ट असतो. पण जशी दुधाची क्वालिटी असेल, बरोबर आहे ना मगदूम, जशी दुधाची क्वालिटी असेल, मगाशी मी तुम्हाला सांगितलं फॅट SNF जसा लागेल त्याप्रमाणे तुम्हाला दुधाचं दर मिळणार आहे. जर एखाद्याचा फॅट कमी लागला तर ऑटोमॅटिकली त्या दुधाचा दर कमी होणार आहे. म्हणजे तो तुमच्या क्वालिटीवर डिपेंड आहे. तर त्या क्वालिटी राखण्याचं काम सुद्धा आपण करू. वाशिष्ठी डेअरीतर्फे आमचे 2 डॉक्टर, समजा आता आपल्या एखादं जनावर आजारी असेल
तर त्या जनावराचं दुधाची क्वालिटी कमी जास्त लागते. तर ह्या माध्यमातून आम्ही वाशिष्ठी डेअरी म्हणून आमचे डॉक्टरमध्ये दोन्ही आहेत, ते त्यांना पाठवतो. मार्गदर्शनचं काम करण्याचं आपण त्यांना म्हणजे मार्गदर्शन करतो. एखाद वेळी असं होऊ शकतं की बाबा एखादं जनावर जर तुमच्या दुधाची क्वालिटी लागणार नाही, पण निश्चितच जर एखादं काय कमी जास्त होत असेल दराच्या बाबतीत तर आम्ही लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना करतो. चालू होणार नाही तुमचं पर्सनली. आलो कसं आहे माहिती आहे काय, जर तुम्ही बघत असाल तर त्याप्रमाणे तिथली व्यवस्था काम करते. चुकीच्या पद्धतीनं असं काही हो चुकीच्या पद्धतीनं दर वगैरे असं काही दिलेलं नाहीत. जे काय रेट चार्ट प्रमाणे दर दिले. हो डेअरीत स्वतः या, तुमच्या दुधाला जितका चांगला दर मिळेल हेच आमची धडपड आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळण्यासाठीच आमची धडपड आहे. नाही तर इतर इतके वर्ष इतके बाहेरचे लोक येऊनच तुम्ही दूध देत होता, पण ते थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. निश्चितच तुमच्या दुधाला जर दर कमी लागत असेल तर त्याचा अभ्यास केला जाईल आणि त्याच्यामध्ये काय कमी जास्त होतंय त्याचाही अभ्यास केला जाईल. त्यांचं तुम्ही त्या संकलन सेंटरवरती फक्त आणून घाला, बाकीची जबाबदारी आम्ही स्वतः घेतो. ओके, ठीक आहे, थँक्यू सर. लाडकं व्यक्तिमत्व सन्मान्य प्रशांतजी यादव साहेब यांच्या प्रेरणेनं दूध संकलन कसं वाढवता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्वांसाठी असलेला आहे. तर जरूर या संधीचा आपण फायदा घेणार आहोत. आपण सर्वजण उपस्थित आहात आणि या कार्यक्रम सक्सेस करताय त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे वाशिष्ठी मिल्क प्रोडक्ट्स यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. कृपया विनंती आहे आपण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आपली भेटवस्तू घेऊया. प्रत्येकापर्यंत आमचे प्रतिनिधी येतील. प्रत्येकाने